लोकनेत्याला पक्षाची गरजच नाही. तो अपक्ष निवडून आला पाहिजे होता अजूनपर्यंत. 980 मुलांचा लिगल अडॉप्शनचे पेपर दाखवा. जे रेसमध्येच नव्हते असे लोक आज समोर आहेत आणि त्यांचे फेक प्रॉमिसेस, फेक कमिटमेंट, फेक अजेंडा, एक नॅरेटिव्ह ते चालवतात ना. कोविड हिरो, पीपल्स लीडर. एक तर सगळ्यात मोठा शॉक आहे. 980 मुलांना अडॉप्ट केलाय बोलतो. 980 म्हणजे एका मुलाचा महिन्याचा काय खर्च असतो? अंदाज लावाल तर 980 किती झाले? लोकांना तुम्ही डायव्हर्ट करू नका आणि चुकीच्या माहिती देऊ नका. आणि पेन्सिल रबर स्कूल बॅग हे देणं जर अडॉप्शन झालं तर मग आम्हाला लिगल अडॉप्शनचे पेपर दाखवा. यांची मी स्कूल फीस भरतोय, यांची मी ट्युशन फीस भरतोय, ते रिसिट्स दाखवा. हे सगळे फेक प्रॉमिसेस जर तो देतोय आणि लोकांमध्ये तिथे भेदभाव करतोय, बिल्डिंग आणि स्लम मध्ये आपसात कॉन्फ्लिक्ट क्रिएट करतोय, तुम्ही पुढच्या 5 वर्षात काय काम करणार? तुम्ही बोलताना 25 वर्ष वॉर्ड मागे गेला, तर तुम्ही 25 वर्ष 5 वर्षात कसं पुढे आणणार वॉर्डला? हे नाही पाहिजे ते चुकीच्या गोष्टी करून तुम्ही उलट स्वतःचाच अपप्रचार करताय. जेव्हा वॉर्ड एससी झाला तुम्ही गायब झालात. 4 वर्ष 22 पासून 25 पर्यंत तुम्ही कुठे होतात ते सांगा. तुमचे फोटो दाखवा. जनतेमध्ये तर तुम्ही नव्हता. ग्राउंडमध्ये मॉर्निंग वॉकला नव्हता. ते 4 वर्षाचा हिशोब द्या ना आम्हाला. 4 वर्ष नव्हता, मग तुम्हाला आमचा नगरसेवक कसा दिसणार 4 वर्षात? तुमचा तर दुसराच व्यक्ती ग्राउंडवर होता, त्याची तिकीट कापून तुम्ही इकडे बसला जाता. तर या सगळ्या गोष्टींचा लोकांनी विचार करावा, बाकी काय नाही. वॉर्ड नंबर 149 म्हणजे फक्त रस्ते आणि इमारती नाही. टिळक नगर, पेस्तम सागर, छेडा नगर, मुंजल नगर, श्रीनगर हा एक वाईब आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो, दिवाळी असो, गणपती असो किंवा ख्रिसमस असो, प्रत्येक सण मनापासून साजरा होतो. आणि या प्रत्येक सेलिब्रेशन मागे एक नाव नेहमी दिसतं. ते आहे श्री अमित अशोक सातार्डेकर. ऑर्गनायझिंग, स्पॉन्सरिंग आणि लोकांना एकत्र आणणं, वर्षभर कम्युनिटीसाठी उभा राहणारा माणूस. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण बोलणार आहोत कामाबद्दल, जबाबदारीबद्दल आणि त्या माइंडसेट बद्दल जिकडे पोझिशनपेक्षा लोक महत्वाचे असतात. टिळक नगरचा आवाज, टिळक नगरचा विश्वास, श्री अमित अशोक सातार्डेकर. चला तर मग सुरू करूया. नमस्कार अमितजी, आपलं स्वागत आहे आपल्या टिळक नगरच्या पॉडकास्टमध्ये. तर कसं वाटतंय तुम्हाला? नमस्कार. सर्वप्रथम मी आपलं खूप खूप अभिनंदन करतो की आपण आपल्या पॉडकास्टमध्ये मला आमंत्रित केलं. येण्याबद्दल मी पण खूप खुश आहे. तर मला सर्वप्रथम तुम्हाला विचारायचंय, तुम्ही इथे पॉलिटिशियन बनून आलात की जनतेचा आवाज बनून आला आहात? मी नेहमीच जनतेमध्ये जनतेचा आवाज बनवूनच जातो आणि आज इथे पण मी जनतेचा आवाज बनवूनच आलो. मला खूप आवडेल मग तुमच्याशी बोलायला आज. चला मग सुरू करूया. तर मला सांगा, हा जो वॉर्ड नंबर 149 आहे, तुम्ही एवढं सगळं करता वॉर्ड नंबर 149 साठी, म्हणजे मनापासून करता हे तर सगळ्यांना आपल्याला दिसतंच. पण तुमचं काय विजन, काय विचार करून तुम्ही हे जे जनतेसाठी करता की तुम्ही म्हणजे एवढे मोटिवेटेड असता, नेक्स्ट तुम्ही फेस्टिवल्स वगैरे मध्ये असो किंवा ऑड डेज मध्ये पण असो, तुम्ही नेहमीच आम्हाला दिसता. तर याच्या मागे तुमचं थॉट प्रोसेस कसं असतं ते मला समजायचं. ह्याच्या मागे माझा थॉट प्रोसेस हाच असतो की नेहमी आपल्याला लोकांमध्ये राहून एक जनसंपर्क साधायचा असतो, जेणेकरून आपली लोक आपल्या सोबत असतील. आणि हे जे कार्यक्रम मी घेतो किंवा कार्यक्रमाच्या मागे जो एक विजन आहे ते मला माझ्या वडिलांकडून भेटलाय, स्वर्गीय अशोक सातार्डेकर यांच्याकडून भेटलाय. कारण हा माझा मी एक वारसा चालवतोय. हे मी सेकंड जनरेशन आहे आणि मी त्यांच्याकडून या गोष्टी शिकलोय की नेहमीच आपल्याला आपल्या प्रभागातल्या लोकांना सोबत घेऊन चालायचंय. तर म्हणून माझा फोकस फक्त जनसेवेवरच असतो. खूप छान, ऐकून खूप आवडलं मला. तर आता हे जे तुम्ही करता ऑन ग्राउंड वरती, तुम्हाला काही ना काही डिफिकल्टीज येतच असतील. तर मला थोडंसं तुम्ही त्याबद्दल बोलू शकता की काय डिफिकल्टीज येतात आणि टॅकल कसं करता? डिफिकल्टीजचा पार्ट असा असतो की जी मॅनेजमेंट आहे, कार्यक्रम पहिलं तर कार्यक्रम काय घ्यायचा. बरोबर. आपला फोकस नेहमीच सणांवर असतो. जे आपले फेस्टिवल्स आहे, हिंदू फेस्टिवल्स आहेत, तेच मेन फोकस असतात. आणि ते आपण आपली परंपरा एक आणि आपल्या लोकांना सोबत आणून कसा काय तो कार्यक्रम आपण सक्सेस करू शकतो, त्याच्या मागचं विजन ते असतं. कारण आपली संस्कृती ही टिकली पाहिजे आणि नवीन जनरेशन जी आज जेनझी आपण ज्याला बोलतो, ते जेनझीला माहिती पाहिजे की आपले फेस्टिवल्सचं काय महत्व आहे. कारण आपले 33 कोटी देवान
जर आपण ज्यांना पूछतो ते आपल्या पिढीला पण माहिती पाहिजे की त्यांना ही गोष्ट पुढे घेऊन जायची आहे. त्याच्यामुळे माझा फोकस जो असतो ते आपल्या फेस्टिवल्सवर असतो. गुढीपाडवा असू दे, आपले गणेश उत्सव असू दे, दिवाळी हा सण आपण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करतो. जेणेकरून आज टिळकनगर, पेस्टम सागर, छेडानगर, श्रीनगर, मुंजल नगर मध्ये आपण बघाल तर फक्त एक वोट बँक म्हणून आम्ही नाही बघत, तर एक 2.5-3 लाखाचा जो लोकांचं एक पॉप्युलेशन आहे, त्या पॉप्युलेशन म्हणजे त्या जनतेला आम्हाला एकत्र आणायचं असतं एका प्लॅटफॉर्मवरती. आणि आपण जेव्हा घरी दिवाळी साजरी करतो त्याच्यानंतर आपण बाहेर पडतो आणि एकत्र येऊन तिथे टिळकनगरमध्ये आपण दिवाळी साजरी करतो. हा त्याच्या मागचा खूप मोठा हेतू आहे की आपला सण आपल्या घरात आपण साजरा करावा. खूपच छान. तर आपण जसं पाहत आलो वॉर्ड नंबर 149 मध्ये फेस्टिवल्स तर एवढे छान म्हणजे सेलिब्रेट होतात, त्याच्या मागे तर तुम्हीच आहात, सगळ्यांना माहितीच आहे. तर मला जाणून घ्यायचं की तुम्ही कसं प्लॅनिंग करता आणि काय चॅलेंजेस येतात त्याच्यामध्ये आणि तुम्ही कसे टॅकल करता. चॅलेंजेस तर असे काही येत नाहीत, कारण लोकांचं एक कोऑपरेशन असतं. त्याच्यामध्ये आपले प्रामुख्याने मी सांगू इच्छितो की आपले जे माजी नगरसेवक आहेत श्री सुषम सावंत यांनी मला लीगल गोष्टींमध्ये आपण परमिशन्स म्हणा किंवा बाकी टेक्निकल गोष्टी असतात त्याच्यामध्ये त्यांचा एक बॅक सपोर्ट असतो. बरोबर. आणि माझी टीम आहे टिळकनगर डिझास्टर मॅनेजमेंट टीम, ते पण प्रामुख्याने पूर्ण टीम इव्हेंट मॅनेज करत असतात. तर डिफिकल्टी अशी काही येत नाही, लोकांचा सपोर्ट असतो त्याच्यामुळे कार्यक्रमाला एकदम चांगला रिस्पॉन्स भेटून कार्यक्रम एकदम सक्सेसफुलरित्या पार पडतो. खूपच छान. आम्ही तर बघतोच नेहमी. खूपच छान कार्यक्रम करता तुम्ही. थँक्यू. फेस्टिवलच्या मागे डेव्हलपमेंट मध्ये तुम्ही काय तुमचा हात असतो, कसं तुम्ही करता. डेव्हलपमेंटमध्ये जसं तुम्ही बघाल की टिळकनगर 15 वर्षापूर्वी एक जुनी म्हाडा कॉलनी होती. ग्राउंड+2 या बिल्डिंग आपल्या होत्या, त्याच्यामध्ये 36 टेनंट्स होते. पण आता जर तुम्ही बघाल तर एक पूर्ण मेकओव्हर आहे टिळकनगरचा. तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 15-16 फ्लोअर्सच्या बिल्डिंग आहेत. तर रिडेव्हलपमेंट ऑलमोस्ट 90% रिडेव्हलपमेंट झालंय. त्याच्यामुळे नवीन लोक टिळकनगरमध्ये राहायला आली आहेत. नवीन लोक आली आहेत तर नवीन एक्सपेक्टेशन्स घेऊन आली आहेत की त्यांना इथे एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, त्यांच्या मुलांसाठी एक चांगला प्ले एरिया पाहिजे. या सगळ्या गोष्टी लोकांच्या मनात असतात, कारण ते टॅक्स पेयर आहेत, वोटर आहेत. तर त्या माध्यमातून माझा नेहमीच एक फोकस आणि विजन असा असतो की आपण आपले जे जनप्रतिनिधी आहेत, खासदार, आमदार, नगरसेवक, ह्यांच्या मागे आणि ह्यांच्या माध्यमातून आपण आपला इन्फ्रास्ट्रक्चर कसा चांगला करू शकतो. तर त्या गोष्टीमध्ये फोकस करताना मी आपले जे नगरसेवक आहेत सुषम सावंतजी, त्यांच्या मागे नेहमीच आमचा फॉलोअप असतो की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आम्हाला इंडोर ऍक्टिव्हिटीज पाहिजे. फुटबॉल, क्रिकेट तर आपण ओपन ग्राउंड मध्ये खेळतोच, पण बरोबर. इंडोर ऍक्टिव्हिटीज साठी एक वेगळा प्ले एरिया पाहिजे, जिमखाना पाहिजे, जिथे लोक येऊन महिला मंडळ असेल त्यांच्या योगासाठी एक चांगली जागा पाहिजे. या गोष्टींवर जास्त भर देऊन मी त्यांना त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये येणाऱ्या ही गोष्ट टाकायला सांगितली आहे की तुम्ही या गोष्टीवर फोकस करा आणि एक अशी जागा आयडेंटिफाय करा जिथे इंडोर ऍक्टिव्हिटीज साठी लोकांना एक चांगला इन्फ्रास्ट्रक्चर भेटू शकेल. खूपच छान आयडियाज आहेत. तर मग मला याच्यावरून विचारायचं आहे की हे जे तुम्ही सगळं बोलले ते तुमचं पर्सनल थॉट आहे की लोकांचं ऍक्च्युअल रिक्वायरमेंट होतंय. मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी माझ्या जन्मापासून टिळकनगरमध्ये राहतो आणि आम्ही काही प्रॉब्लेम्स तेव्हाही फेस केले, आजही फेस करतो. टेक्निकल गोष्टी असतील, लिगल गोष्टी असतील, आणि मी लोकांमध्ये या गोष्टींसाठीच असतो की लोकांमध्ये आपण येणं जाणं असेल तर आपल्याला त्यांचे प्रॉब्लेम्स कळतात. आणि जो भूमिपुत्र हा विषय आहे, आम्ही भूमिपुत्र असल्यामुळे आम्हाला माहिती आहे की आमच्या टिळकनगर, पेस्टमसागर, छेडानगरमध्ये, मुंजलनगरमध्ये, श्रीनगरमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ते. आणि ते प्रॉब्लेम्स घेऊन मी आपल्या लोकप्रतिनिधींकडे जातो, त्यांच्याशी चर्चा करतो, कारण ते गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी तसा फंड अवेलेबल पाहिजे, जो नगरसेवकांकडे कधी नसतो. काही गोष्टी अशा आहेत जो नगरसेवक नाही करू शकत, आमदार नाही करू शकत, खासदार करू शकतात.
तर ते आयडेंटिफाय करून तो प्रॉब्लेम कुठून कसा सॉल्व्ह होणार आणि कुठच्या नेत्याला आपल्याला पकडून ते काम करून घ्यायचं आहे, त्याप्रमाणे मी काम करतो. खूपच छान. मला थोडं छेडानगरच्या डेव्हलपमेंट बद्दल तुम्ही बोलाल का? छेडानगरमध्ये सगळ्यात मोठा लिगल प्रॉब्लेम असा आहे की छेडानगर जी लँड आहे ती प्रायव्हेट लँड आहे. प्रायव्हेट लँड असल्यामुळे जे डेव्हलपमेंट जिथे ज्या 63 बिल्डिंग आता रहिवासी जिथे राहतात आहे, ज्या डेव्हलपरने जे छेडा जी डेव्हलपमेंट केली आहे, त्यांनी ती लँड सॉल्ट लँड आहे असं सॉल्ट कमिशनचं म्हणणं आहे. तर त्यांचे काही लिगल डिस्प्यूट असल्यामुळे तिथे रिडेव्हलपमेंट होऊ शकत नाही. आणि प्रायव्हेट लँड असल्यामुळे तिथे बीएमसीचे फंड असतील, आमदारांचे फंड असतील, ते युटिलाइज गेल्या 25-30 वर्षात झाले नाही. पण आता गेल्या 3 वर्षात जेव्हापासून महायुतीचं सरकार आलं, एकनाथ शिंदे साहेब जेव्हा सीएम होते आणि आत्ताचे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नाने आणि सुषमजी सावंत, तेव्हाचे खासदार राहुल शेवाळे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही सेंट्रल एजन्सीला अप्रोच करून काही फंड्स अवेलेबल केलेले. त्या फंड्स मधून आम्ही जो छेडानगरचा जो आउटर रोड आहे, तुम्ही जर बघाल तर छेडानगर एक सर्कल आहे, त्या सर्कलचा जो आउटर रोड आहे तो पूर्ण आउटर रोड आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचा केलाय. आणि त्याच्या बाजूला जे स्टॉर्म वॉटर ड्रेनचं हे नवीन गटार बनवण्यात आलेलं आहे, जेणेकरून पावसात पाणी तिथे तुंबणार नाही. आणि दुसरं काम जे आम्ही केलंय ते मला वाटतं ह्याच्या आधी 25 वर्षाआधी स्वर्गीय प्रमोद शिरोडकर साहेब आमदार होते, तेव्हा त्यांनी पण असाच प्रयत्न करून तिकडच्या ग्राउंडमध्ये जॉगर्स ट्रॅक बनवलेला. कारण ते ग्राउंड पण बीएमसी किंवा म्हाडाच्या अंडर येत नाही, ते पण प्रायव्हेट लँड असल्यामुळे तिथे पण कुठचा फंड युटिलाइज करता येत नव्हता. पण ते एक स्पेशल फंड क्रिएट करून फॉलोअप करून त्यांनी तेव्हा तो बनवलेला, तो आज 25 वर्षानंतर परत सुषम सावंतजी यांच्या माध्यमातून तो जॉगर्स ट्रॅक बनवण्यात आलाय. जेणेकरून आज लोक, जी तिकडची जनता आहे, सिनियर सिटीजन आहे, त्यांना जो चालण्यामध्ये, वॉकिंग करण्यामध्ये, जॉगिंग करण्यामध्ये जो त्रास होत होता, तो आज बिलकुल त्रास होत नाहीत. आणि तिकडची लोक खुश आहेत आमच्या कामाने, की ऍटलिस्ट 25 वर्षात त्यांची मेजर 3 कामं आम्ही मार्गी लावली. अच्छा. आता ही सगळी कामं करताना छेडानगरमध्ये जेव्हा लोकांशी एक संवाद होता, तर तो एक एक्सपिरियन्स लोकांनी जो शेअर केला तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा वाटतो. की जे रस्ते होते, तुम्ही आता सिमेंट कॉन्क्रीट रोड म्हणजे एकदम सुखसुविधावाला रस्ता आहे, तुम्ही कधी पण तिथे जाऊ शकता, खड्डे नाही, काही नाही, खड्डे मुक्त छेडानगर हा करायचा आमचा जो प्रयास होता, तो आम्ही पहिला टप्पा आम्ही पार पाडलाय. आता जे आतले इंटरनल रोड्स आहेत छेडानगरची, तो पण आम्ही एक आमच्या अजेंडावर घेतलाय की नेक्स्ट आमच्या टर्म मध्ये नगरसेवक जे आमचे सुषम सावंत परत एकदा नगरसेवक बनतील, तेव्हा आम्ही ते सगळे रोड्स पण कव्हर करून, म्हणजे छेडानगरमध्ये तुम्हाला एकही खड्डा दिसणार नाही, असा आमचा प्रयास आहे. आणि लोकांचा एक्सपिरियन्स असा आहे की आपण जेव्हा छेडानगरच्या बाहेर पडतो, म्हणजे लोक कामावर जातात किंवा मार्केटला जातात, कुठेही बाहेर पडतात छेडानगरच्या, तर परत येताना जेव्हा ते छेडानगर, एखाद्या रिक्षा टॅक्सीवाल्याला जेव्हा छेडानगर बोलायचे, तर कोणी रिक्षा टॅक्सीवाला छेडानगरला यायला तयार नव्हता. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की तिथे रिक्षा आमची बिघडते किंवा आम्ही आतमध्ये एवढा जाऊ शकत नाही, एवढे प्रॉब्लेम्स आहेत तिकडे. त्याच्यामुळे लोकांना ते ट्रान्सपोर्टेशन मध्ये खूप त्रास होता. तिथे बीएसटी सर्व्हिस नव्हती. या सगळ्या गोष्टींपासून वंचित होता छेडानगर. पण आता हे रस्ते झाल्यामुळे रिक्षा, टॅक्सी सगळे इझी अवेलेबल आहे ट्रान्सपोर्टेशन तिकडे. तुम्ही बघू शकता ओला कॅब्स पण आता आजच्या जनरेशन मध्ये ओला, उबर या टॅक्सी सर्व्हिसेस पण तिथे उपलब्ध आहेत. तर हा जो ट्रान्सपोर्टेशनचा आणि डेलीचा त्यांचा जो एक प्रवास होता लोकांचा, तो एकदम सुखद झालाय आजच्या तारखेत. खूपच छान. पण रस्तेच सगळं नसतं. मला एक सांगा की सेफ्टी बद्दल काय केलं आपण छेडानगरमध्ये? छेडानगरमध्ये सेफ्टीसाठी आम्ही सीसीटीव्ही इन्स्टॉल केले, ज्याचं डायरेक्ट कनेक्शन किंवा ऍक्सेस पोलीस स्टेशन मध्ये आहे. तुम्ही छेडानगरमध्ये एंटर कराल तेव्हाच तिकडे एक बीट चौकी आहे पोलिसांची, तर तिथे 24 तास पोलीस अवेलेबल असतात, नाईट पेट्रोलिंग होते. तर छेडानगर मधून आजपर्यंत तुम्ही टिळकनगर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन
चेक करू शकता की असा कुठचा पण न्यूसेन्स किंवा इन्सिडेंट घडला नाहीये, महिलांबद्दल असं काही घडलं नाहीये. तर सेफ्टीसाठी छेडानगरमध्ये म्हणजे कधीच आम्ही कॉम्प्रोमाइज केलं नाहीये आणि लोकांनाही तुम्ही जाऊन विचारू शकता की ते सेफ आहेत म्हणून त्यांनी भाजपा या पक्षाला मतदान करणार आहेत. वॉर्ड नंबर 149 मध्ये लोक सगळ्यात जास्त कुठली कंप्लेंट घेऊन येतात? वॉर्ड नंबर 149 मध्ये प्रत्येक जे जो एरिया आहे जसं टिळक नगर आहे, टिळक नगर एक वेगळा भाग आहे बरोबर. वॉर्ड 149चा. तर टिळक नगर मध्ये प्रामुख्याने आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आमच्या पार्किंगचा आहे. तर पार्किंगसाठी पण आम्ही एक वेगळं प्रोव्हिजन करायचा प्रयत्न करतोय आमच्या आमदारांसोबत, की जे आम्ही एक मिनी फायर स्टेशन टिळक नगरमध्ये उभारलंय. तर त्याच्याच बाजूला त्याच प्लॉटमध्ये आम्ही एक पार्किंग टॉवरचं प्रोव्हिजन करायचं आमचा एक ध्यास आहे. आणि ते जर आम्हाला म्हाडाने सहकार्य केलं, म्हाडाने एनओसी दिली, तर नक्कीच आम्ही आमच्या खासदार, आमदार आणि नगरसेवक फंडातून तिथे एक पार्किंग टॉवर उभारू, जेणेकरून मॅक्सिमम रोड क्लिअर होईल, लोकांना चालायला रस्त्यावर इझी ऍक्सेस भेटेल आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. फायर स्टेशन बद्दल तुम्ही बोललात. मध्ये तरी टिळक नगर एरियामध्ये खूपच जास्तच आग लागायची. तर ते तुम्ही सिच्युएशन्स कसे टॅकल केले आणि काय तुम्ही सेफ्टी मेजर्स असे घेतलेत की तुम्ही केलं की आपण क्विकली आता ऍक्शन घेऊन काहीतरी करू शकतो त्याबद्दल? टिळक नगरमध्ये मला वाटतं गेल्या काही वर्षांपूर्वी आग लागलेली, त्याच्यामध्ये आमचे काही लोक, आमचे नागरिक ज्यांनी आपला जीव गमावला. अं, तो विषय एवढा जिव्हारी लागलेला आमच्या की आम्ही त्याच्यानंतर जे फायर इक्विपमेंट्स असतात, फायर स्टेशन हा सगळ्यात मोठी डिमांड होती आमची नगरसेवक, आमदार आणि खासदारांकडे, की टिळक नगरला एक वेगळं फायर स्टेशन उपलब्ध करून द्या. तर ते फायर स्टेशन आता गेल्या वर्षी मला वाटतं 2023 मध्ये ते पास झालेलं. 23 मध्ये पास होऊन 24 मध्ये आम्हाला म्हाडाकडून एनओसी भेटल्यावर आमदार फंडातून आणि नगरसेवक फंडातून आम्ही ते फायर स्टेशन तिकडे उभारलं. एक मिनी फायर स्टेशन टिळक नगरमध्ये आहे, जेणेकरून जेव्हाही अशी काही सिच्युएशन किंवा कुठेही अशी घटना घडते तेव्हा नियर बाय फायर स्टेशन तिथे फायर इंजिन तिकडे पोहोचते आणि चेंबूर आणि घाटकोपर मधल्या फायर इंजिन लवकरात लवकर तिथे पोहोचू शकतात, असं आम्ही प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे. आणि आम्ही लोकांना असंच सतर्क करतो की तुम्ही आपल्या घरामध्ये, आपण कसं आहे, एक नवीन फ्लॅट असतो, जेव्हा आपण एक फ्लॅट विकत घेतो तेव्हा बिल्डर काही नॉर्म्स मध्ये तो काम करून ते फ्लॅट आपल्याला, जेव्हा बिल्डिंगला ओसी भेटते, ओसी इज ऑक्युपेशन सर्टिफिकेट, बरोबर. जेव्हा बिल्डर ओसी घेऊन आपल्याला बिल्डिंग किंवा आपला फ्लॅट हँडओव्हर करतो, तेव्हा तो बीएमसी, फायर, म्हाडा या सगळ्या नॉर्म्स कम्प्लीट करून तो तो फ्लॅटची चावी आपल्या ताब्यात देतो. पण आपण तेव्हा काही गोष्टी आपल्याप्रमाणे फ्लॅटमध्ये चेंजेस करतो. आपण एखादा इंटिरियर डिझायनर हायर करतो, तो त्याच्याप्रमाणे चेंजेस करतो, वायरिंग चेंज करतो, सगळ्या गोष्टी करतो, ज्याच्यामुळे शॉर्ट सर्किट होण्याच्या जास्त शक्यता आहे. कारण आपण आपला फ्लॅट किती चांगला दिसतो त्याच्यावरती आपलं लक्ष असतं, पण आपण इंटरनली जी वायरिंग फिरवतो, ती वायरिंग चांगल्या कंपनीची आहे का, ते सगळ्यात मोठं. आपण आपल्या घरात राहणार आहे, त्या घरात, तर आपल्याला आपली सेफ्टी बघणं खूप गरजेचं आहे. आपण एका कॉन्ट्रॅक्टरच्या हातात तो फ्लॅट देतो की मला रेडी करून दे, मला राहायला यायचंय. तर या गोष्टींमध्ये पण आम्ही आमच्या TNRW चा एक वेगळा मोठा ग्रुप आहे, टिळक नगर रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन. त्यांनी काही फायर ऑडिट केलेत काही बिल्डिंगचे, की त्यांच्यामध्ये फायर ऑडिट करून त्या बिल्डिंग मधले जे फायर हे आहेत इक्विपमेंट्स ते ऍक्टिव्ह आहेत का. मग तिकडे आम्ही आमच्या चेंबूर फायर स्टेशन सोबत काही ऍक्टिव्हिटीज आम्ही लोकांसोबत हे केलंय, की एखाद्या बिल्डिंग मध्ये आग लागली तर तुम्ही त्याच्यातून कसं नियर बाय ओपन एरियामध्ये किती लवकरात लवकर तुम्ही पोहोचू शकता, किंवा तुम्ही त्या बिल्डिंग मध्ये रेफ्युजी एरिया आहे, त्या रेफ्युजी एरियामध्ये सगळ्या बिल्डिंगच्या क्राऊडला कसा आणू शकता, या गोष्टींचे आम्ही हे एक सेमिनार घेतो आणि त्या लोकांना आम्ही समजवतो की कसं आपण सेफ्टी नॉर्म्स पाळले पाहिजे, जेणेकरून आपण टिळक नगरही सेफ राहील, आपलं स्वतःचं घरही सेफ राहील, आपली लोक सेफ राहतील. ऍक्च्युली बरं वाटलं तुम्ही ते फायर स्टेशन उभं केलं आपल्या टिळक नगरमध्ये. ते Thank you. खूपच गरजेचं होतं, कारण
तर सर्वांनाच माहिती आहे कॉर्पोरेटर बनण्यासाठी तुम्ही इच्छुक होते. जसं आपल्या सगळ्यांना माहिती इलेक्शन जवळ आहे आणि सर्वांनाच माहिती असेल की कॉर्पोरेटर बनण्यासाठी तुम्ही इच्छुक होते, पण तिकीट सुषम सावंतला भेटली आहे. तर याच्या पाठी तुमचं काय रिॲक्शन होतं? माझं रिॲक्शन असं नव्हतं. आम्ही या गोष्टीसाठी ऑलरेडी प्रिपेअर्ड होतो. कारण फक्त नगरसेवक बनणं ही माझी इच्छा किंवा आकांक्षा नव्हती. त्याच्या मागे एक हेतू होता की आपल्या वॉर्डचा सर्वांगीण विकास करणं हा माझा इंटेन्शन किंवा एक विजन होतं. आणि जेव्हा ती तिकीट सुषम सावंत यांना मिळाली तर सर्वप्रथम मी त्यांना कॉल करून अभिनंदन केलं आणि तयारीला लागायला सांगितलं. कारण आम्ही ऑलरेडी प्रिपेअर्ड होतो की तिकीट आमच्यापैकी कोणालाही भेटलं तरी आम्ही काम करणार आणि लोकांसाठी आम्ही दारोदारी जाऊन किंवा आमच्या पक्षासाठी किंवा सुषम सावंत यांच्यासाठी आम्ही प्रचार करणार आणि परत एकदा सुषम सावंत यांना आम्ही निवडून देणार. म्हणजे बेसिकली तुम्ही हे बोलताय की पार्टीने जे काही डिसिजन घेतलं त्याच्याबरोबर तुम्ही सहमत आहात आणि तुम्ही फुल सपोर्ट सुषमजीला करता. हा, मी सहमत आहे. कारण सुषमजींकडे गेल्या 8-9 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्यांनी ऑलरेडी महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे. 1 वर्ष त्यांनी प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि तिथे हाऊसमध्ये बसून प्रश्न विचारणं किंवा फॉलोअप घेणं, जे कामं आम्ही त्यांना सांगितली आहेत ती कामं ऑलरेडी त्यांनी तिथे पुटअप केलेली आहेत. तर त्या कामाचा फॉलोअप घेण्यासाठी तोच माणूस पाहिजे, तरच ते काम होणार. आणि त्या हेतूने आम्ही ऑलरेडी आमचं डिस्कशन झालेलं या विषयावरती की आम्हाला कसं पण करून परत एकदा तुम्हाला तिकडे पाठवायचं आहे आणि तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी म्हणून तिथे काम करणार. आणि राहिला माझा प्रश्न, तर मला असं काही एक असं ड्रीम म्हणून मी त्या विषयाकडे बघत नाही. नगरसेवक हे पदाला जो माणूस न्याय देईल तो माणूस त्या पदावर बसला पाहिजे आणि सुषम सावंत यांनी नेहमीच त्या पदाला न्याय दिलेला आहे. आणि मी 2019 मध्ये मला, म्हणजे तुम्ही हा प्रश्न विचारला नाही पण मला सांगायचं आहे आज इकडे की 2020 मध्ये आपण कोविड-19 जेव्हा सुरुवात झाली, नंतर मार्चमध्ये पहिला लॉकडाऊन झालं तेव्हा मी स्वतः घाबरून घरी बसलो होतो. बरोबर. सगळेच घाबरले. सगळेच घाबरलेले. मी स्वतः घाबरून घरी बसलेलो. कारण आपल्याला माहिती नव्हतं की ते व्हायरस काय आहे बरोबर. आणि ते किती घातक आहे. तेव्हा मला घरी बसलेलो होतो आणि मला कॉल आला सुषम सावंत यांचा की आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल लोकांसाठी आणि हे मी एकटं करू शकत नाही. मला तुमची सर्वांची साथ पाहिजे. तर आपल्याला हा पॉलिटिकल एजेंडा करायचा नाहीये. आपल्याला सर्वांना सोबत घ्यायचंय. तर तुम्ही जर याल रस्त्यावरती तरच हे शक्य आहे. तर मी माझ्या मित्रांशी सर्वांची चर्चा केली. माझ्या घरी वडिलांशी चर्चा केली की काय केलं पाहिजे आणि त्यांनी सांगितलं की ही वेळ आणि हा काळ असा आहे की आपल्याला रस्त्यावर उतरून लोकांची मदत केली पाहिजे. कारण तुम्हाला जर माहिती असेल तर मुंबईमध्ये सर्वात पहिली केस कोविड-19ची झाली ती आपल्या टिळकनगरमध्ये झाली. त्याच्यामुळे भीतीचं वातावरण एवढं होतं. आता पण तुम्ही बघू शकाल की माझ्या हातावरती हे जे गूजबम्स दिसतात आहे ते म्हणजे त्या फक्त कोविड-19 ऐकून, म्हणजे आता पण ती भीती आपल्यामध्ये आहे आणि लोकांमध्ये ती किती भीती असणार हा विचार करून आम्ही खाली उतरलो. आम्ही सर्वपक्षीय मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये सर्व पक्षाची लोक होती. आमचे TNRW चे सभासद होते, सगळेजण होते आणि सर्वांनी एकच निर्णय घेतला की आपण आपला पक्ष बाजूला ठेवून सुषमजींच्या नेतृत्वामध्ये आपण लोकांसाठी काम करायचं. तर आमचा हेतू एकदम क्लिअर होता, विजन एकदम क्लिअर होतं की आपल्या लोकांना आपल्याला वाचवायचं आहे आणि आम्ही आमचा एक छोटासा प्रयत्न केला, त्याला यश भेटलं आणि त्या माध्यमातून आमची टिळकनगर डिझास्टर मॅनेजमेंट टीम ही तयार झाली आणि आम्ही लोकांपर्यंत पोचलो. त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी, आज मला मागे जायचं नाही त्या विषयामध्ये, कारण खूप अशा आठवणी आहेत की आमची लोक आम्ही दगावली आहेत त्याच्यामध्ये. तर मला त्या विषयात जास्त खोलात जायचं नाही, पण मी एवढंच सांगेन की त्या माणसामुळे आम्ही बहुतेक आमच्या लोकांना वाचवू शकलो. कारण आम्हाला ज्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या, जसं आमच्या स्लम्समध्ये डेलीचं जेवण, काही लेबर्स जे UP चे इकडे राहतात
त्यांना डेलीचं शिजलेलं जेवण असू दे, रेशन असू दे, सॅनिटायझेशन डेली सोसायटीजमध्ये असू दे, किंवा मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्स असू दे, खूप काही गोष्टी आहेत. हॉस्पिटलमध्ये बेड्स अवेलेबल नव्हते, डेड बॉडीज अशाच पडून होत्या. खूप अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या ज्या गोष्टींमध्ये सुषम सावंत यांनी तेव्हा पुढाकार घेतलाय. आणि एक नगरसेवक म्हणून नाही तर ह्युमॅनिटी ग्राउंडवरती एक माणुसकी म्हणून ते स्वतः त्या मैदानात उतरले आणि आम्ही ते चॅलेंज स्वीकारला. आणि लोकांचा आशीर्वाद होता की आमच्या टीमपैकी एकालाही आजपर्यंत कोविड या व्हायरसने हातही लावला नाही, किंवा आमच्यापैकी कोणी त्या गोष्टीतून त्रासलेलं नाहीये. तो लोकांचा आशीर्वाद आहे. आणि त्यासाठी मी खूप खूप जनतेचा आभारी आहे की त्यांनी आमच्यावर भरोसा ठेवला आणि आम्हाला फील्डवरती काम करायची संधी दिली. आमचं काम बघून तेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मला स्वतः कॉल करून ही शुभेच्छा दिल्या. कारण काही गोष्टी ज्या चुकीच्या घडत होत्या हॉस्पिटल्समध्ये, सायन हॉस्पिटल असू दे, राजावाडी हॉस्पिटल असू दे, त्या गोष्टी आम्ही आमच्या टीमच्या माध्यमातून त्यांच्या नजरे आणून दिल्या आणि त्यांनी त्या गोष्टी दिल्लीपर्यंत पोहोचवल्या. माननीय देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांनी तेव्हा महाराष्ट्राचे सीएम यांना कॉल करून चुकीच्या गोष्टी त्यांच्या नजरेसमोर आणल्या आणि त्या गोष्टी ताबडतोब थांबल्या. जशा डेड बॉडीजच्या बाजूला आपले कोविड पेशंट्सना झोपवलेलं, ती खूप मोठी चुकीची गोष्ट होती. ती गोष्ट आम्ही तात्कालीन म्हणजे आम्ही एक सतर्क आणि अलर्ट नागरिक म्हणून आपल्या प्रशासनासमोर ज्या गोष्टी आणल्या त्या तुरंत तिथेच त्याचा निकाल लागला आणि त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्येही जे पेशंट्स जात होते त्यांना एक वेगळी चांगली ट्रीटमेंट भेटायला लागली तिकडे. तर हे सगळं शक्य झालं ते फक्त एका माणसामुळे शक्य झालं. कारण माझे तर काय असे काही कॉन्टॅक्ट नव्हते. माझा कॉन्टॅक्ट होता तो फक्त सुषम सावंत होता. म्हणजे बाकी नेते होते पण सगळे आपापल्या घरी तेव्हा बसलेले, कोणी रस्त्यावर नव्हतं. तर म्हणून एक आपुलकी म्हणून, एक मोठा भाऊ म्हणून मी सुषम सावंत यांच्याकडे बघतो. आणि कधी काही चॅलेंजेस असतात किंवा काही डिफिकल्टीज असतात ज्या ऑन ग्राउंड करताना काही मला असं वाटत असेल की हे शक्य नाही किंवा या गोष्टीमध्ये मला मदत पाहिजे, तर मी नेहमीच त्यांना हाक मारतो आणि ते नेहमी माझ्यासाठी, माझ्या टीमसाठी, माझ्या वॉर्डसाठी ते नेहमीच अवेलेबल असतात. या गोष्टीचं प्रामुख्याने मी आपल्याला सांगू इच्छितो की परत एकदा जर ते निवडून आले तर पुढच्या 5 वर्षात टिळकनगरमध्ये एकही प्रॉब्लेम राहणार नाही. एकही गोष्ट म्हणजे पुढचा जो कोण नगरसेवक निवडून येईल ह्याच्या पुढे नेक्स्ट टर्म मध्ये, त्याला इथे म्हणजे असं काही मेजर इश्यूज फेस करावे लागणार नाही इन फ्युचर. मी बोलतो तुम्हाला. पण यंदा आम्ही ठरवलंय, एकच ध्यास आहे, एकच श्वास आहे आमचा की आम्हाला बटन नंबर 4 दाबून आमचे सुषम सावंत यांना निवडून द्यायचंय. आणि भाजपा या पक्षामध्ये पण जसं तुम्ही पहिला प्रश्न मला विचारलात की पॉलिटिशियन म्हणून की जनसेवक म्हणून, तर आपण राजकारणात नसलो तर आपण जनतेची सेवा करूच नाही शकत. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची म्हण होती की मी 20% राजकारण करतो आणि 80% समाजकार्य करतो. तर त्यांची ती शिकवण घेऊनच आम्ही आज या समाजामध्ये काम करतोय. आणि तोच हेतू आहे की 80% समाजसेवा करायची आहे, लोकांमध्ये राहायचंय, लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करायचे. आणि सुषम सावंत यांनी बीजेपी मध्ये मला हे कोविड-19 फर्स्ट सेकंड लॉकडाऊन झालं त्याच्यानंतर त्यांनी मला हात पकडून या पक्षामध्ये आणलं, मला या पक्षामध्ये रिस्पेक्ट दिली, मान सन्मान दिला. त्याच्यामुळे आज पक्षामध्ये माझी एक वेगळी ओळख आहे. आणि पक्षाने माझ्याबद्दल विचार केला एक इच्छुक उमेदवार म्हणून, ती पण खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि मी कार्यकर्ता म्हणूनच काम. तुम्ही मला कुठे पण मी तुम्हाला प्रचारात दिसणार नाही, मी कुठे नाही, मी तेव्हा पण आता पण मी जनतेमध्येच काम करतोय. लोकांची इच्छा होती मला नगरसेवक म्हणून बघायची, त्यांचा मी मान सन्मान करतो. प्रत्येक जनतेला मला एवढे कॉल झाले, त्या प्रत्येकाला मी एकच सांगितलं की तुम्ही जसं माझ्याकडे बघतात तसंच तुम्ही सुषम सावंत यांच्याकडे बघा आणि सुषम सावंत यांना तुम्ही निवडून द्या. कारण
मी सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत आहे आणि प्रत्येक काम जे कोणाचं अडलं नडलं असेल ते त्यांच्या मागे लागून काम करायची जबाबदारी ही माझी राहणार आहे आणि मी ते नक्कीच काम करून घेणार आणि त्याच्यामध्ये कोणीच काही शंका ठेवायची नाहीये की अमितला काम नाही भेटलं, तिकीट नाही भेटलं किंवा आम्ही अमितला बघत होतो आमचा नगरसेवक म्हणून. तर नगरसेवक जरी सुषम सावंत राहिले तरी मी एक समाजसेवक म्हणून तुमचाच आहे आणि हक्काने तुम्ही कधी मला कॉल करू शकता किंवा सुषमजींना कॉल करू शकता आणि तुमचं काम आम्ही मार्गी लावणार म्हणजे लावणार 100%. म्हणजे बेसिकली सुषमजी सावंत जे आहेत ते काहीही सिच्युएशन असू आपल्यावर, काही पॅनिक क्रिएट असू, ते ऑन ग्राउंड ऍक्च्युअली उतरतात आणि आपल्या लोकांसाठी जे काही पॉसिबल आहे ते करतात. कोविड-19 बद्दल बोललो तर ते तर खूपच म्हणजे वर्ल्ड लेवलचा थ्रेट होता. त्याच्यामध्ये पण अगर एवढं स्विफ्टली टॅकल केलं असेल त्यांनी तर खूपच ही म्हणजे अप्रिशिएट करणारी गोष्ट आहे. मला एक अजून विचारायचं होतं, नगरसेवक नाही असला तर कामं अडतात की जास्त कामं येतात? नगरसेवक नसलो तर नक्कीच चॅलेंजेस असतात की काम कसं होणार. आपल्या विभागाचं काम आणि डेव्हलपमेंटसाठी आपला एक लोकप्रतिनिधी तिकडे पाहिजे तरच ते काम होणार. आता मी नगरसेवक म्हणून मी सुषमजींकडेच बघतो कारण मला माहितीये की माझ्या एका कॉलवरती मी काही प्रॉब्लेम सांगितला तर तो सॉल्व्ह होणार कारण ती कामं माझी पर्सनल कामं काहीच नसतात त्याच्यात, ती लोकांचीच कामं असतात आणि ती मी फक्त त्यांना ऍड्रेस करतो की हे काम या गल्लीमध्ये असू दे किंवा पेस्टम सागर छेडानगरमध्ये असू दे, जे माझ्या कानावर येतं ते मी त्यांना कळवतो आणि त्याच्यावर एकदम स्विफ्ट ऍक्शन घेऊन ते आपली एक टीम तिथे इनिशिएट करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात. जर तो प्रॉब्लेम नगरसेवकांकडून सॉल्व्ह होत नसेल तर तो आम्ही आमदारांकडे घेऊन जातो. आमदार आहेत, आमचे खासदार आहेत. आम्ही तिथून म्हणजे असं आहे की आज आम्ही एक टीम वर्क मध्ये काम करतोय. आमच्याकडे आमचे पालकमंत्री पण आहेत, मंगलप्रसाद लोधा साहेब. तर जी कामं जिथून होणार, ज्या डिपार्टमेंट मधून होणार, कारण आज सत्तेमध्ये आहोत म्हणून आम्ही काम करू शकतो आणि मी एकटा नाही तर माझी टीम किंवा बाकी इतर लोक, आमचा महिला विभाग असेल, आमचं युवा मोर्चा असेल, प्रत्येक जण लोकांमध्ये आहे आणि ते मला हेच सांगायचं तुम्हाला की आज या इलेक्शन मध्ये म्हणजे ज्या इलेक्शनसाठी लोक आज 2022 पासून आतुरतेने वाट बघत होती, आज 4 वर्ष झाली, आज इलेक्शन आहे. तर एवढी लोक जेव्हा या इलेक्शनसाठी एक्सपेक्टेड होती की मी उभा राहणार, मी निवडून येणार, मी काम केलंय, मी कोविड हिरो आहे, मी हे आहे ते आहे फलाना डिमका, मग ती 4 वर्ष 2022 मध्ये जेव्हा आमचा वॉर्ड SC झाला होता, शेड्यूल कास्ट झाला होता, तेव्हा ती लोक कुठे होती 2022 पासून आज 25 पर्यंत? ते लोक ऑन ग्राउंड का नव्हते? हा प्रश्न कोणी त्यांना विचारला नाही. आज ठीक आहे, त्यांनी आपापल्या पक्षाचं तिकीट घेऊन आले. एक तर कॅन्डिडेट असा आहे जो दर इलेक्शनला वेगळ्या वेगळ्या रथांवर तुम्हाला दिसतो. गेल्या वर्षी आमच्या आमदारांसोबत पण होता, त्याच्या आधी आमच्या खासदारांसोबत होता. 2019 मध्ये तर असं होतं की काँग्रेसच्याच कॅन्डिडेट ज्या लोकसभेच्या होत्या, एक्स MP प्रिया दत्त, त्यांना तो स्वतः आपल्या घरी घेऊन गेला, आपल्या आईला भेटवला, आशीर्वाद दिला की बेटा आप तो जीतोगे करके. आणि दुसऱ्याच दिवशी तो व्यक्ती बीजेपीच्या आमच्या खासदार माननीय पूनम महाजन ताई ह्यांच्या रथावर होता. तर असा व्यक्ती जो कपडे बदलतो, आपण जसे कपडे बदलतो तसं पक्ष बदलतो, तर त्या व्यक्तीचं आपण काय सांगू शकतो? तुम्हीच मला सांगा. कोविड हिरो कोण आहे तुमच्या हिशोबाने? मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, उलटा प्रश्न विचारतो. तुम्ही मला विचारतो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. कोविड हिरो तुमच्या हिशोबाने कोण आहे ते मला सांगा. आता बघा, कोविड हिरो बोललो तर तो माणूस असणार ज्यांनी ऍक्च्युअली ऑन ग्राउंड मध्ये काम केलंय. आणि जेवढं आता तुम्ही मला सांगितलंय, जशा प्रकारे तुम्ही मला उदाहरणं दिली आहेत, जशा प्रकारे तुम्ही मला उदाहरणं दिली की आपल्या होम मिनिस्टर पर्यंत आपली बात गेली होती, ते आपल्या महाराष्ट्र CM पर्यंत आली आणि तसं ऑन ग्राउंड आपलं काम झालंय, तर ऑब्व्हियसली मी एकच नाव घेणार, श्री सुषमजी सावंत. तर रिअल हिरोचीच गोष्ट झाली. हे रिअल हिरो झाला. जे तुम्ही बोलताय तो रिअल हिरो सुषम सावंत आहे, पण मी कोविड हिरो बद्दल विचारतोय. कोविड या
त्या प्रसंगात जर कोण हिरो होतं तर तो हिरो फक्त मेडिकल स्टाफ होता, जो हॉस्पिटल्समध्ये पेशंट्सना अटेंड करत होता, नर्सेस होत्या, बरोबर. हॉस्पिटल स्टाफ जो अँब्युलन्स चालवून पेशंटला हॉस्पिटल पर्यंत पोहोचवत होता, जो डेड बॉडीज स्मशानात पोहोचवत होता. त्या काळामध्ये सिच्युएशन अशी पण होती की एखादा कोविड पेशंट ज्याची डेथ झाली त्याची पूर्ण फॅमिलीला घरामध्ये क्वारंटाईन करत होते, बरोबर. बरोबर. तर त्या व्यक्तीच्या लास्ट राईट्स साठी पण फॅमिलीला यायची परवानगी नव्हती. म्हणजे अशा डिफिकल्ट सिच्युएशन्स मध्ये जो काम करत होता तो रिअल कोविड हिरो आहे. करेक्ट. आणि अशा सिच्युएशन मध्ये आम्हाला स्पेशल परमिशन जर कोणी दिली तेव्हा ती सुषम सावंत यांनी दिली. त्यांच्या माध्यमातून आमचे काही व्हॉलेंटियर्स त्या बॉडीज घेऊन स्मशानात जात होते आणि तिथून व्हिडिओ कॉलवर त्यांना दाखवत होते फॅमिलीजना, कारण त्यांना एक भीती होती की आपलाच माणूस आहे की कोणतरी दुसरा आहे. तर त्याच्यामुळे आमचा एक व्यक्ती पीपी किट घालून स्मशानात जात होता. या गोष्टीची दखल बरखादत ज्या इंटरनॅशनल रिपोर्टर आहेत, म्हणजे त्यांनी कारगिल वॉर कव्हर केलाय, आता पण जे वॉर डिक्लेअर झालेलं तेव्हा त्या बॉर्डरवर होत्या, त्या आम्हाला शोधत टिळकनगरमध्ये आल्या. त्यांनी आमचं इंटरव्ह्यू घेतलं. म्हणजे आमच्या कामाची पोचपावती आम्हाला भेटली की त्याची दखल घेतली गेली. लोकांपर्यंत आम्ही काम केलं हे आम्हाला सांगायची गरज नाही आज की आम्ही कोविडमध्ये काय केलं. फक्त सांगायची गरज हीच आहे की ते कोणामुळे केलं. ती इन्स्पिरेशन फक्त आणि फक्त सुषम सावंत होते. तर म्हणून मी एकच सांगेन की जर कोणी काम नाही केलंय तर मग आज एवढा लोक जी बोलतात ना, जे हे 2-3 जे समोर आहेत ते बोलतात ना काम नाही केलं, दिसत नाही. तुम्ही 4 वर्ष मला बघितलं, गेली 4 वर्ष मी होतो लोकांमध्ये, तुम्ही मला बघितलं. बरोबर. मी कोणामुळे होतो? मी फक्त आणि फक्त सुषम सावंतमुळे होतो. तो त्यांचा चेहरा मी होतो, कारण त्यांनी ते एक फ्री हँड मला दिला होता की जे काय पाहिजे, बीएमसी मधून जे असिस्टन्स पाहिजे, कुठच्याही डिपार्टमेंट मधून जे असिस्टन्स पाहिजे ते मला त्यांनी उपलब्ध करून लोकांमध्ये मी जाऊन ती कामं केलेली आहे. कारण एक म्हणून मी बोलतो, एक लोकप्रतिनिधी जेव्हा आपल्या बाजूने उभा राहतो ना तेव्हा सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात. बरोबर. तर सुषम सावंत हे नेहमी, आणि त्यांची एक निगेटिव्ह पॉइंट मी बोलतोय तुमच्यासमोर, त्यांचा एकच निगेटिव्ह पॉइंट आहे की त्यांनी त्यांच्या कामाचा प्रचार नाही केला. त्यांनी जी काही कामं केली ती बीएमसीच्या फंडातून केली. आज बीएमसी मध्ये तुम्ही एक लिस्ट काढाल तर मॅक्सिमम फंड युटिलाइज झालाय आपल्या वॉर्डमध्ये. त्यांनी त्या गोष्टीचा प्रचार नाही केला. मी फेस होतो, आमचे काही बाकी पदाधिकारी फेस होते, टिळकनगर डिझास्टर मॅनेजमेंट टीम फेस होती. या सगळ्या आमच्या पॅरल टीम लोकांमध्ये काम करत होत्या. या कोणामुळे करत होत्या? त्या व्यक्तीमुळेच करत होत्या ना. आणि कामं जेव्हा आमचं आज ऑफिस 2022 मध्ये आमचा टेन्युअर संपला तरी या 4 वर्ष आमचं ऑफिस उघड आहे आणि आम्ही लोकांना अटेंड करतोय, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. एससी झाला वॉर्ड म्हणून आम्ही ऑफिस नाही बंद केलं. एससी झाला वॉर्ड म्हणून आम्ही पक्ष नाही बदलला. बरोबर ना. एससी एक रिझर्वेशन असतं, प्रत्येक इलेक्शन मध्ये एक रिझर्वेशन असतं. बरोबर. इलेक्शनचं ते रिझर्वेशन जसं चेंज होतं तसं लोक पक्ष बदलतात. आम्ही ते नाही केलं. आम्ही तेव्हा पण मला प्रश्न येत होते लोकांचे की वॉर्ड एससी झाला, आता तू का कामं करतो, आता तू दिवाळी का साजरी करतो? दिवाळी माझा सण आहे, माझा फेस्टिवल आहे, तुम्ही साजरा करणार. त्यासाठी मी इलेक्शनसाठी नाही करत होते आणि माझा हेतू इलेक्शन नाहीच आहे. मला ह्याच्या पुढे पण तिकीट नाही भेटलं तरी मी लोकांचं काम करणार, पक्षाच्या माध्यमातून पण करणार. आणि माझ्या काही माझी ट्रस्ट आहे, श्रद्धा सबोरी प्रतिष्ठान आहे, टिळकनगर डिझास्टर मॅनेजमेंट टीम आहे, या माध्यमातून मी नेहमीच लोकांचं काम करत राहणार. त्याच्यासाठी मला कोणी थांबवू शकत नाही. आणि लोकांना मी हात जोडून हीच विनंती करीन की मला आता पण जे कॉल्स येतात किंवा माझ्या नावाने जे समोरचे कॅन्डिडेट जो प्रचार करतात ना की अमितला तिकीट भेटलं पाहिजे होतं, अन्याय झाला, हे झालं, ते अन्याय काही झाला नाही, पक्षाने न्यायच केलाय आणि आम्ही पक्षासोबत आहे, आम्ही एकनिष्ठ आहे. पक्षाने मला जे मान सन्मान दिला, जी रिस्पेक्ट दिली,
आज त्या पक्षाने आम्हाला शिस्त लावली. याच्या आधी ज्या पक्षात मी होतो त्याच्यात सगळं फक्त एकमेकाची खाट पाडायचंच काम होतं. लॉबी सिस्टम होती, हे ते, ह्याची लॉबी त्याची लॉबी, हे ते. कोण बोलतं माझा फोटो नाही टाकला, मी नाही येणार, मला रिस्पेक्ट द्या, माझा इगो हर्ट झाला. या पक्षात तसं काही नाही. आम्ही सगळे एक आहे. आज तुम्ही बघा आमचे जेवढे इच्छुक उमेदवार होते आमच्या पक्षातले सगळी जण आज आमच्यासोबत प्रचारात आहे. कोण नाही. बरोबर. आणि प्रामुख्याने मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आज सुषम सावंतने जर काम नाही केलं तर अपक्ष कॅन्डिडेट कुठे गेले. काम नाही केला, विरोध आहे ना लोकांचा, तर अपक्ष कॅन्डिडेट पाहिजे ना. आणि हा जो सो कॉल्ड विषय लोक चालवतात ना, भूमिपुत्र आणि आम्ही इकडे राहतो, आम्ही हे केलं ते केलं, तर गेल्या 9 वर्षात तुम्ही काय केलं ती कामं आम्हाला दाखवा. तुम्ही तुमचा अजेंडा आज पण नाही तुमच्याकडे. तुमचा अजेंडा फक्त सुषम सावंत आहे. आज पण अजेंडा कुठे आहे? तुम्ही काय काम करणार आहे ते कुठे आहे? पेस्तम सागरमध्ये एक एवढी मोठी गल्ली आहे, ती एवढी तिकडची लोक धोक्यात आहेत आज पण. कारण तिथे एक फॅक्टरी आहे. चुकून जर आग लागली तर किती मध्ये पडणार, किती लोकांचा जीव जाणार? फायर एनओसी आहे का त्या फॅक्टरीकडे? ते जाऊन चेक करा. तुम्ही जेव्हा स्वतःच चुकीच्या गोष्टी करता आणि तुम्ही एका म्हणजे मी असा सुषम सावंत सारखा व्हाईट वॉश माणूसच नाही आपल्या प्रभागात. सुरुवातीला जेव्हा ते निवडून आले तेव्हा लोकांनी काय सांगितलं की बाहेरचा माणूस आहे. मग तुम्ही मतदान केलं ना. हीच लोक होती प्रचाराला 2017ला. जेवढे लोक आज विरोधात आहेत ना, ही सगळी प्रचाराला होती. तेव्हा निवडून दिला. आज तुम्हाला तिकीट भेटलं तर तो बाहेरचा झाला. तो या देशाचा नागरिक आहे आणि या देशामध्ये सर्वजण सर्व धर्म समभाव आहे. आपण सर्व एका देशात राहतो. डेमोक्रेसी आहे. डेमोक्रेसीमध्ये आपण राहतो. बरोबर. तर त्यांना अधिकार आहे. ते इकडे येऊन ते इलेक्शन लढले. गेल्या 9 वर्षात त्या माणसाने एक स्वतःचं घर नाही बनवलंय. दुसऱ्या कोण बाहेरून आला असता ना इकडे, एवढी रिडेव्हलपमेंट चालू आहे, 4-5 घरं घेतली असती. आज पण कर्जामध्ये आहे. पण लोकांचं काम नाही बंद केलं त्या माणसाने. पूर्ण दिवसभर पक्षाचं काम, प्रभागाचं काम, लोकांचे काय प्रॉब्लेम्स आहेत या गोष्टीकडे लक्ष असतं. ज्यांना जो दिसत नव्हता ना, कारण तेच नव्हते ना फील्डवरती, कसा दिसणार तो? फील्डवर कोण होता? तुम्ही 2017 मध्ये प्रचार करत होता. तुम्ही त्यांच्याकडून सगळ्या मिटिंगी, पॉकेट मिटिंग तुम्हीच घडवल्या. सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या. मग आता तुम्ही सांगता की तो बाहेरचा माणूस आहे. फोटो दाखवू का मी एक एक? कोण कसं होतं, कोण गाडी चालवत होतं, कोण काय करत होतं. आम्हाला आमचं विजन आणि फोकस एकच आहे की आपल्याला प्रभागाचं काम करायचं आहे. या फालतू गोष्टींकडे लक्ष द्यायला आपल्याकडे वेळ नाही. या कॅन्डिडेट्सकडे काही विजन नाहीये. त्यांचं अप्रोचच चुकीचं आहे. ते जे बोलतात ते चुकीचं आहे. फोकस कुठे आहे? जर मला आज तिकीट भेटलं असतं तर माझा मॅनिफेस्टो काय असता? डेव्हलपमेंट आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बरोबर. सेफ्टी आहे, वुमन सेफ्टी आहे, रिअल इश्यूज जे आहेत. वुमन सेल्फ डिफेन्सची कामं आहेत, एवढी बाकी गोष्टी आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, लहान मुलांसाठी काय करणार, बाकी गोष्टी काय करणार. बरोबर. माझा अजेंडा तो असणार ना. त्यांचा अजेंडा फक्त सुषम सावंत आहे. सुषम सावंत हा म्हणजे त्यांच्या डोक्यात बसलेला असा व्यक्ती आहे की त्यांना झोप लागत नाही. तिकीट तर घेतलं. एकाने तर मी ऐकलं पैसे देऊन तिकीट घेतलं. बघा म्हणजे एवढे तुम्ही एवढे डेस्परेट आहे नगरसेवक या पदासाठी. आम्हाला टिळकनगरमध्ये किंवा या प्रभागामध्ये काही इलिगल ऍक्टिव्हिटीज नकोय. आणि त्याच्यामुळे आम्हाला सुषम सावंत पाहिजे. त्या व्यक्तीने कधी कुठच्या इलिगल ऍक्टिव्हिटीला सपोर्ट नाही केला, कधीच कोणाला कुठच्या गोष्टीला त्रास नाही दिला, कधी कोणाकडे हफ्ते नाही मागितले, कधी कुठच्या बिल्डरला त्रास नाही दिला. त्यांनी लोकांच्या सुख सुविधांवरती फोकस केलं की फंड वापरून आम्ही आज एवढं मोठं सिवरेजचं काम केलं त्यांनी. टिळकनगरमध्ये आज ऑलमोस्ट 90% नवीन सिवर लाईन टाकली आहे. जी पहिल्याचं आपलं पॉप्युलेशन होतं
पहिल्याचं जे पॉप्युलेशन होतं त्याचे 200 टाइम्स आज पॉप्युलेशन वाढलंय. बरोबर बोलले. पण तीच जुनी सिव्हर लाईन होती. ती सिव्हर लाईन पूर्ण तो फंड पास करून फॉलोअप करून नवीन सिव्हर लाईन एवढा मोठा फंड आणणं इझी नाहीये. आणि नगरसेवकाच्या फंडात तेवढं बसत नाही. त्यांचा जो अॅन्युअल फंड असतो त्या फंडमध्ये ते येत नाही. त्याचा वेगळं स्पेशल प्रोव्हिजन करून तो फंड आणावा लागतो. मेयरकडे फॉलोअप करा, पालकमंत्र्यांकडे फॉलोअप करा, या गोष्टीचा फॉलोअप असतो. आणि त्याच्यासाठी एक टीम आहे, एक डेडिकेटेड टीम आहे, ती ही सगळी कामं करतात. तुम्हाला जर कामं बघायची आमच्या ऑफिसमध्ये या, आमचे फॉलोअपचे लेटर्स बघा, आम्ही काय काय गोष्टी कुठे कशा फंड आणला तो बघा. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही बघणार तेव्हा तुम्हाला समजणार ना. आज कोविडमध्ये जेव्हा टिळकनगरमध्ये कोविडचे वॅक्सिनेशन सेंटर देत नव्हते, हम्म. बीएमसी कडे एक प्रोव्हिजन होतं की प्रत्येक विभागामध्ये द्यायचं. पण आमची अट होती की आम्ही सुषमजींना सांगितलेलं की आम्हाला एक वॅक्सिनेशन सेंटर टिळकनगरमध्ये पाहिजे, जेणेकरून आपल्या प्रभागामधल्या लोकांना घाटकोपर किंवा चेंबूरला जायची गरज पडणार नाही. ते प्रोव्हिजन होत नव्हतं. म्हणजे हे मी आज तुम्हाला ह्याच्यासाठी सांगतोय की हे सगळं ना खेचून आणावं लागतं. बरोबर. आणि ती दानत पाहिजे. आणि तो फॉलोअप आणि त्या एक असते ना, एक जिद्द असते. हम्म. जेव्हा मी नेता बनतो ना, तर मी फक्त ऑफिसमध्ये बसण्यासाठी नेता नाही बनत. आणि तो कधी असं पण नाही बोलला कुठच्या कार्यकर्त्याला, अरे अर्धा तास थांब, हम्म. मी काहीतरी करतोय. हम्म. असे खूप नेते आहेत. मी युथ काँग्रेसमध्ये होतो. हम्म. युथ काँग्रेसमध्ये मी काम केलं तेव्हा हा तुमचा एक कॅन्डिडेट जो आता फिरतोय ना, हम्म. तो तेव्हा एक पद घेऊन बसलेला ऑफिस टाकून. हम्म. म्हणजे पक्षाचं पद होतं, काय ऑफिशियल गव्हर्नमेंटचं पद नव्हतं किंवा कुठचं बीएमसीचं पद नव्हतं. हम्म. तेव्हा त्याला भेटायला जर कोण गेलं ना, तर तो बोलायचं, ती माणसं त्याची बोलायची की साहेब दिल्ली में राहुल गांधी से आपके पास बैठे. अच्छा. आणि तो असायचा मागे त्याच्या फॅक्टरीमध्ये. जर असा व्यक्ती निवडून आला तर तो उद्या ते खासदार वर्षाताई गायकवाड यांना पण सांगेल, ताई बाहेर थांबा जरा, मी वेफर पॅकिंग करतोय. हम्म. असं होणार. आणि असा नगरसेवक आपल्याला नकोय. आम्हाला काम करणारा व्यक्ती पाहिजे, बरोबर. लोकांमध्ये असणारा व्यक्ती पाहिजे. तुम्ही जर त्यांचं, मी एक ते काय वाचलं, काहीतरी काय होतं, काय होतं, काहीतरी एक पॅम्फलेट सर्क्युलेट केलेलं त्यांनी. त्याच्यामध्ये कोविड हिरो, काय अजून काय काय गोष्टी होत्या. एमबीए, लंडन मधून एमबीए केलं. देशामध्ये एमबीएचे इन्स्टिट्यूट नाही, लंडनला जावं लागलं तुम्हाला एमबीए करायला. मग तुम्ही काय हिशोबाने इकडे लोकसेवा करणार. खूप अनेक गोष्टी आहेत. आणि असतीलच. अशा लोकांना यांच्या पक्षाने तिकीट देऊन स्वतःच्या पक्षाचा कमीपणा करून घेतलेला. मग आपल्याला आपलं विजन आणि फोकस डायव्हर्ट नाही करायचं. Correct. आता पण तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना एकच सांगेन की तुम्ही जी ट्रिपल इंजिन देशामध्ये चालली आहे ना, तीच ट्रिपल इंजिन या वॉर्डमध्ये चालली पाहिजे, हम्म. महायुतीची. आणि त्या ट्रिपल इंजिनला आमची एक इंजिन, स्थानिक नागरिक म्हणून किंवा आमची एक संघटना म्हणून किंवा लोकांचा एक आवाज म्हणून, जी लोक माझ्याकडे एक एक्सपेक्टेशन म्हणून बघतात, ते मी लोकांचा ऑडिटर म्हणून सुषमजींवर लक्ष ठेवेन हम्म. की काम होतंय की नाही होतंय, कुठे अडकलाय, काय प्रॉब्लेम आहे, बरोबर. कुठून करू शकतो. माझेही काही पर्सनल कॉन्टॅक्ट आहेत, मंत्रालयामध्ये असतील, बीएमसी मध्ये असतील, काही नेते मंडळी आहेत ज्यांच्याशी आपण संपर्क करून आपले विषय सॉल्व्ह करू शकतो. कारण आम्ही टिळकनगरमध्ये जेवढं काम करतो तेवढं बाहेर मुंबईमध्ये पण आम्ही तेवढाच जनसंपर्क किंवा एक कॉन्टॅक्ट आमचा लोकांमध्ये असतोच नेहमी. आणि नेते मंडळींना जेवढं आम्ही भेटू बरोबर. तेवढंच ते आमचं काम करणार. कारण त्यांना माहिती हा व्यक्ती याची धडपड आहे लोकांसाठी. हा जी कामं घेऊन येतो ही याची, आमची काही पर्सनल कामं नसतात. हम्म. म्हणून आम्ही ती कामं करू शकतो. एवढा मोठा फंड आणणं इझी गोष्ट नाही, कुठून पण.
कोण एका नगरसेवकाला एवढा मोठा फंड इझिली अवेलेबल करून देईल? करेक्ट. तर तुम्ही पण तुमच्या माध्यमातून तुम्ही एक रिसर्च केली पाहिजे की गेल्या 9 वर्षात काय घडलंय, काय कामं झाली आहेत. कारण अंडरग्राऊंड जी कामं असतात ना, सीवरची कामं अंडरग्राऊंड आहे, करेक्ट. ती दिसत नाही. दिसत नाही. नाल्याचं एवढं मोठं वाइडनिंग केलंय पुढे टिळकनगर, म्हणजे मला वाटतं टिळकनगर स्टेशन पासून ते 6 नंबर रोडची बॅक साइड तिथपर्यंत नाल्याची वाइडनिंग केली आहे. जी भिंत आहे ना, रिटेनिंग वॉल आहे, ती रिटेनिंग वॉलचं बांधकाम आता पण तुम्ही जाऊन बघा, चालू आहे. तो पण फॉलोअप लागतो ना. 4 वर्षापूर्वी तर आमचं नगरसेवक पद संपलंय, तरी आज 4 वर्ष आम्ही फॉलोअप करून कामं करून घेतोय ना. आज मान्सूनच्या आधी आम्ही नाला साफसफाई करून घेतो. टिळकनगर स्टेशनच्या बाहेर जे ब्रिज बनवलंय, तुम्ही जाऊन बघा. तिथे कोणालाही तुम्ही विचाराल की ती किती मोठी सुखसुविधा झाली आहे लोकांसाठी. स्टेशनच्या बाहेर आलं की टिळकनगर मध्ये बिल्डिंग नंबर 53 गावदेवी राधिका रेसिडेन्सीकडे जर यायचं झालं तर तो किती मोठा ऍक्सेस झालाय लोकांना, इझी ऍक्सेस झालाय. ना आता पहिलं पूर्ण पूर्ण फिरून फिरून SRV हॉस्पिटल कडून चालत यावं लागायचं. बरोबर. म्हणजे ऑलमोस्ट त्यांचे 10 मिनिटं वाचतात तिकडे. एक व्यक्ती कामावरून येतो थकून, तो हेच बघतो ना की लवकर किती मी घरी जाऊ शकतो. तर तो एवढा मोठा ऍक्सेस आहे. ते ब्रिज एवढं सोपं नव्हतं. बरोबर. 5 वर्षाचा फॉलोअप आहे तिकडे पण. हनुमान मंदिरचा जो ब्रिज आहे, जो कनेक्ट करतो पाईपलाईन रोडला, तो पण खूप मोठा फॉलोअप आहे. किती वेळ बंद होता तो ऍक्च्युअली रस्ता. कारण त्यासाठी पण स्पेशल फंडचं प्रोव्हिजन करून तो ब्रिज आज मार्गी लावलाय. त्या ब्रिजचं काम पूर्ण झालंय. लोकांना तो एक इझी ऍक्सेस झालाय. पाईपलाईन रोडवरून लोकमान्य टिळक टर्मिनसला जायला, विद्यावल स्टेशनला जायला. तिकडचे जे आमचे स्थानिक रहिवासी आहेत, कृष्णा बिल्डिंग असेल, आशुतोष बिल्डिंग असेल, त्यांना किती मोठं हे, म्हणजे त्यांचं एक ट्रान्सपोर्टेशन इझी झालं. नाही तर त्यांना पूर्ण विद्यावरून फिरून यावं लागत होतं, कारण त्या ब्रिजचं काम चालू होतं. करेक्ट. तरी आम्ही एक प्रोव्हिजन असा केलेला की एक साइडचं काम चालू ठेवू आणि एक ब्रिज, जुना ब्रिज चालू ठेवलेला. त्यासाठी थोडं ट्रॅफिक होत होतं. तर गोष्टी डेव्हलपमेंट होते, पण त्याला वेळ लागतो. करेक्ट. फॉलोअप लागतो आणि तो फंड लागतो. ते सगळ्या गोष्टी हँड इन हँड चालतात आणि लोकांनी आम्हाला सपोर्ट केला म्हणून आम्ही त्या गोष्टी करू शकलो. आपण हनुमान मंदिर ते 92 बिल्डिंग, पुढे कलवाडियापासून राईटला 53 बिल्डिंग, परत राधिका रेसिडेन्सी, इथे 43 ला आपला राज म्युझिक बिल्डिंग नंबर 113, ते पुढे पोलीस स्टेशन. राईट. पोलीस स्टेशन पासून पुढे पंचशील नगर. म्हणजे एवढा मोठा तो पट्टा आम्ही कव्हर केला, सिवर लाईन पूर्ण कव्हर केलाय. हा, तो म्हणजे बघा तिथे आपला मेजर प्रॉब्लेम सिवरचा सॉल्व्ह होतो. मग टिळकनगर बाहेर, टिळकनगरच्या दोन्ही साईडला आपला SCLR जातोय, सांताक्रूज चेंबूर लिंक रोड. राईट. त्या मेन रोडवरती दोन्ही साईडला नाल्याचं काम केलंय. त्याची हाईट वाढवली आहे, त्याची रुंदी वाढवली आहे, जेणेकरून पावसात पाणी इझिली निघून जाईल तिकडून. तर या सगळ्या गोष्टी आहेत, ह्याला विकास बोलतात. जसं टिळकनगरमध्ये रिडेव्हलपमेंट झाली, त्याच्यासोबत आता आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर पण प्रोव्हाइड करतो ना, आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ लागणार. आणि आम्ही 5 वर्षात सगळं केलेलं आहे. आता जे राहिलेली कामं आहेत ती मला वाटतं 10 ते 20% कामं राहिली आहेत, ती आम्ही 8 मध्ये करू. त्याच्यानंतर पुढे बाकी अजून काही नवीन गोष्टी जशा समोर येतील. कारण आज जेनझी असतील, युथ आहेत, सिनियर सिटीजन आहेत, प्रत्येकाचे वेगळे प्रश्न असतात आणि ते प्रश्न आम्ही सॉल्व्ह करत आलो ना, आणि करत राहणार. त्याच्यामध्ये दुमत नाहीये. फक्त हे आहे की आपला माणूस तिथे बसला पाहिजे. तिथे आपला माणूस बसला ना, त्यांची ताकद आणि माझी ताकद इकडे टिळकनगरमध्ये ही आपण सोबत आणली ना, तर लोकांना मला वाटत नाही की काही प्रॉब्लेम आणि त्रास आपल्या विभागात, वॉर्डमध्ये राहणार. सगळ्यांचे प्रॉब्लेम, म्हणजे स्लम पण असू दे, स्लमची पण प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करत आलोय. खूप टेक्निकल गोष्टी आहेत, खूप लिगल गोष्टी आहेत, पण लोकांनी पेशन्स ठेवले म्हणून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात ना. जर पेशन्सच नाही ठेवले आणि आजच पाहिजे सगळं, तर आज नाही होणार. ते तर कोण पण नाही करू शकत, सुषम पण नाही करू शकत. जो नवीन समजा चुकून कोण सायको आला तर विषयच संपला.
या सगळ्या गोष्टीवरती लोकांनी विचार करावा आणि आमच्याकडे बघून की कारण लोकांनी आमची जिद्द आणि आमची कामाची जी पद्धत आहे ती लोकांनी बघितली. आम्ही बरोबर. इन्स्टंट मी तर एक एक हे चालवलेलं मध्ये अभियान 22-23 पर्यंत आणि त्याच्यानंतर काही गोष्टी स्लो डाऊन झाल्या बिकॉज बीएमसी मध्ये ऍडमिनिस्ट्रेटर बसले. हम्म. मी कमिशनरचा राज आहे तिकडे. ऍज इन कमिशनर इज द होल अँड सोल हू इज गोइंग टू टेक द डिसिजन अबाउट हाऊ टू युटिलाइज द फंड्स वेअर अँड हाऊ. हम्म. तर तिथे एक लिमिटेशन आल्यामुळे आम्ही थोडा अडकलो तिकडे. आज जे व्हिडिओ चालवतात आहे, हे झालं ते झालं, हे रस्ता नाही, तो खड्डा नाही, तर ते खड्डे जे खड्डे दाखवतात ना त्याच्या खाली जो सीवरचं काम आमचं कम्प्लीट झालंय. आता तो रोड आमचा कॉन्क्रीट होणार. तर ते आता हे इलेक्शन झाल्यावर ते काम चालू होणार कॉन्क्रीटचं. टिळकनगरचे सगळे रस्ते कॉन्क्रीट होणार, एकही रस्ता सुटणार नाही. तर या गोष्टींवरती मला आज म्हणजे मी काय विचार करून आलो नाही. तुमचे प्रश्न मला माहिती नाही. हम्म. तुम्ही काय विचारणार, हम्म. पण काम करतोय म्हणून मी आज त्या गोष्टी बोलत गेलो. बरोबर. तुम्ही प्रश्न एक विचारला पण मी एवढं मोठं उत्तर दिलं कारण मला माहिती आहे की लोकांना काय पाहिजे टिळकनगर बरोबर. आणि ते पुरेपूर त्यांच्या एक्सपेक्टेशन वरती आम्ही उतरू आणि नक्कीच सगळी कामं मार्गी लावू. बघा, या पॉडकास्टच्या माध्यम थ्रू मी वॉर्ड 149 ला रिप्रेझेंट करतोय. म्हणजे जसं की जे पण कॉमन मॅन आहेत, जे पण ते विचार करतात, जे पण त्यांना हवंय, त्यांना मी रिप्रेझेंट करून तुम्हाला आज पॉडकास्टवरती बोलवलंय. आणि त्यांनाच मी रिप्रेझेंट करून तुम्हाला जे काही प्रश्न होते ते मी विचारलेत आज. तर बरं वाटलं तुमच्याशी बोलून. 2-3 अजून प्रश्न आपण करूया. नक्कीच. आता तुमची जी पॉलिटिकल जर्नी आहे हम्म. त्याच्यामधून एक रिअल चांगला लेसन तुम्ही लर्न केला असेल असं काय आहे? मी रोजच शिकतो. कारण रोज पॉलिटिक्स मध्ये रोज शिकायला भेटतं. आपण एखाद्या नेत्याला भेटतो, हम्म. त्यांच्याकडून आपण शिकतो. मी आपले माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री हम्म. माननीय श्री नारायणराव राणे साहेब हम्म. यांचा मी एकदम कट्टर समर्थक आहे. हम्म. तर मी नेहमी जेव्हाही त्यांना भेटतो हम्म. ते जेव्हा एक आपुलकीने खांद्यावर हात ठेवतात हम्म. आणि त्यांची कामाची पद्धत, ते सीएम होते तेव्हा त्यांनी जो कामाचा झपाटा लावलेला हम्म. त्याची दखल सर्वांनीच घेतली आहे, सर्वांना माहिती आहे. तर त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो. हम्म. मग आत्ताचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे साहेब त्यांच्याकडून खूप शिकलो. प्रत्येक नेत्याकडून वेगळं वेगळं शिकायला भेटतो. म्हणून राजकारणात जेव्हा तुम्ही बोलतात ना एक एक नेत्याकडे जेव्हा बघतात तेव्हा तो फक्त नेता नसतो, त्याची एक पद्धत असते, त्याची एक शिस्त असते, बरोबर. त्याचा एक अप्रोच असतो की तो त्याने लोकांना काय दिलंय. तर त्यांच्याकडे बघून मी खूप काही शिकलोय. आता देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे मला तर माहिती नाही, मी असं ऐकलंच नाही की कधी ते घरी बसलेत. ते सकाळपासून त्यांचं काम चालू असतं. हम्म. असा नेता आपल्या महाराष्ट्राला भेटलाय हम्म. जो फक्त त्याने कामाचा झपाटा लावलाय. बरोबर. आज तुम्ही मुंबईमध्ये बघा, शंघाय मुंबई शंघाय करायची होती, बरोबर. हे आपण कधीपासून, आपण तर लहान होतो हम्म. तेव्हापासून आपण हा नारा ऐकतोय, मुंबईला शंघाय करायचंय. तर आज ते होत आहे ना, हम्म. मुंबई आज शंघाय होते. आज टिळकनगरची कनेक्टिव्हिटी बघा ना, हम्म. टिळकनगरचं डेव्हलप नाही झालं. आज टिळकनगरमध्ये प्रॉपर्टीचा रेट काय आहे? सगळ्यांनाच माहिती आहे. प्रॉपर्टी जर तुम्ही रेंटवर देता तर तुम्हाला किती भाडं भेटतं? हम्म. ही डेव्हलपमेंटच आहे ना. बरोबर ना. आज टिळकनगरची कनेक्टिव्हिटी बघा, आपल्या अमरमाल वरून जी मेट्रो लाईन निघते, काम चालू आहे, ती डायरेक्ट मला वाटतं वडाळ्यावरून सुरू होते आणि ती ठाण्याला कासर वाढवली जाते. तिथे ती स्टॉप होते, त्याच्या पुढे मीरा भाईंदरला. बरोबर. रोडवेज बोललो की एससीएलआर आहे आपल्याकडे. रोडवेज आपल्याकडे एससीएलआर आहे, चेंबूर सांताक्रुझ लिंक रोड आहे. बरोबर. आपल्याला इथून आपण टिळकनगर मधून जी ते छेडानगर मधून जो आपण एससीएलआर पकडतो तो डायरेक्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. बरोबर. करेक्ट. इथून 5व्या मिनिटावरती बीकेसी कनेक्टर घेतला तर तिथून पुढे रेक्लेमेशन सीलिंग वरून कोस्टल रोड. मला वाटतं 15 ते 20 मिनिटात मरीन लाईन्स.
फ्रीवे आहे, करेक्ट. फ्रीवे जॉईन केला तुम्ही तर तुम्ही डायरेक्ट CST. सीएसटी ला जाता. हम्म. आता फ्रीवेचं एक्सटेन्शन चालू आहे. अच्छा. फ्रीवेचं एक्सटेन्शन ठाण्यापर्यंत आहे. हम्म. तुम्ही ठाण्याला चालू होणार तर डायरेक्ट सीएसटी पोहोचणार. हम्म. तुम्ही किती टाइम वाचवताय. बरोबर. तो छेडानगरच्या बाजूला जो ब्रिज झालाय. सगळ्या मेट्रो लाईन चालू होणार, हम्म. ट्रॅफिक किती कमी होणार. बरोबर. छेडानगरच्या इथे अजून एक ब्रिज येणार आहे. हम्म. म्हणजे या गोष्टी सगळ्या कनेक्टेड आहेत ना. आज आपण हार्बर लाईन, वेस्टर्न लाईन, सेंट्रल लाईन ही जे लोकल ट्रेन्स मध्ये जी लोक प्रवास करत होती हम्म. त्या ट्रेन्स मध्ये पण आज एसी कोचेस आहेत. याच्या आधी कुठे होते. हम्म. 2014 पासून जेव्हापासून आपलं सरकार आलंय तेव्हापासून चालू आहेत काम. मध्ये 2-2.5 वर्ष थोडा ब्रेक लागलेला. कोविडमुळे. कारण सीएम होते नव्हते, एकच होतं. हम्म. तेव्हा पण आमची सरकार काम करत होती ना. मी सरकार ह्याच्यासाठी बोलतोय कारण आमचे नेते, आम्ही नेत्यांकडून शिकलो, आम्ही घडलो. म्हणून पॉलिटिक्स हा माझा विषय नाही. पॉलिटिक्स मधून जे शिकायला भेटतंय ते ग्रॅस्प करून लोकांपर्यंत आपण आपली सेवा कशी पोचवायची. आपले सेंट्रल चे काय बोलतात त्याला स्कीम्स आहेत महिलांसाठी, सिनियर सिटीजनसाठी. या सगळ्या गोष्टी आहेत ना. सगळ्यात फक्त नगरसेवक एकच काम नाही करणार ना, फंड आणि ते तो सेंट्रल सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहे. Connected इथून आहे. तिथून फंड आणा, बाकी गोष्टी करा. स्कीम्स मध्ये लोकांना स्कीमचं बेनिफिट कसं भेटेल. बरोबर. आधार कार्ड कनेक्शन आहे. आमचे युवा नेते आहेत, त्यांच्या ऑफिसमध्ये आधार कार्ड करेक्शन किंवा आणि बाकी काही गोष्टी अभियान चालत होतं गेले 6 महिने. आता पण चालू आहे. हम्म. त्यांनी पण मला वाटतं 8-10 हजार लोकांचं ते काम करून दिलेलं आहे. तर हे सगळं आमचं काम आहे ना. फक्त मी करतोय म्हणून अमितने केलं, सुषमने केलं असं नाही आहे ना. ते पक्ष करतोय. पक्षाने एक आम्हाला दिलाय फ्री हँड की या गोष्टी आहेत या लोकांपर्यंत पोहोचवा. आता मोदी साहेब काय प्रत्येकाला सगळ्या स्कीम जाऊन बेनिफिट पोहोचवतात काय. नाही. गव्हर्नमेंट पोहोचवते ना. हम्म. त्यांनी त्या स्कीम्स इम्प्लिमेंट केल्या, गव्हर्नमेंट लोकांपर्यंत पोहोचवते. हम्म. गव्हर्नमेंटमध्ये वेगळे डिपार्टमेंट्स आहेत. सगळं हँड इन हँड चालतं. करेक्ट. आणि त्याच्यासाठी ते नॉलेज पाहिजे. लोकांना काय पाहिजे आणि ते कसं घडू शकतं. लाडकी बहीण योजना किती बहिणींना त्याचा लाभ भेटला. हो. खरंच. शक्य होतं काय ते. हम्म. बाकी सरकारने जसं आम्ही गेल्या वर्षी विधानसभेचं इलेक्शन झालं जिथे एकनाथ शिंदे साहेबांनी 1,500 दिले तेव्हा ते बाकी समोरचे होते त्यांनी 3,000 का 4,000 सांगितले गेल्या इलेक्शन. हम्म. आणि जेव्हा आम्ही 1,500 ची योजना आणली लाडकी बहिणीसाठी तेव्हा तेच टीका करत होते. हम्म. मग ते 4,000 कुठून आणणार होते महिन्याला. बरोबर. तुम्ही जे बोलता तीच तुमची पर्सनॅलिटी जस्टिफाय करते. हम्म. आणि आम्ही जे बोलतो ते आम्ही करतो. हा फरक आहे. आणि आम्ही करतो म्हणून आम्ही वाईट आहे की हा एवढं काम का करतोय, हा कसं करतो, हा कुठून करतोय. जेव्हा आपण एक बोलतात ना एक लोकांचा विश्वास जर तुम्हाला हे करायचं आहे जिंकायचं असेल किंवा लोकांनी येऊन समोरून सांगितलं पाहिजे की माझं काम अमितच करू शकतो, माझं काम सुषमच करू शकतो, तेव्हा आपल्याला माहितीये की आपण समाजसेवक किंवा जनसेवक झालोय. बरोबर. पीपल्स लीडर बोलायला खूप मोठं. पीपल्स लीडर. पीपल कुठे. पीपल पाहिजे ना सोबत. फक्त लेफ्ट राईटला एक कॅप्शन टाकून असं नाही होत. तुम्ही लोकांना चुकीच्या गोष्टी मार्केट करून प्रमोट करून लोकांना कडे तुम्ही वोट मागताय. पीपल्स लीडर हा खूप मोठा वर्ड आहे. जर असं असतं तर तुम्हाला 30 तास तिकीटसाठी उभा नाही केलं असतं दरवाजाच्या बाहेर कोणी कॅबिनच्या. सगळ्या पक्षांनी तिकीट आणून दिली असती. कामच असे की काही आमच्या पक्षातून उभे राहा. आमचं असं नाही 3+3 6 निवडून आलो. त्यासाठी काम करावं लागतं. बरोबर. आणि तुम्ही लोकांमध्ये नाहीच आहे ना. कोणच नाही आहे लोकांमध्ये. समोर जे कॅन्डिडेट आहे ते लोकांमध्ये नाहीच आहे.
लोकांचा विरोध असतात तर आज सुषमजींना एवढा चांगला आमच्या प्रचारामध्ये प्रतिसाद भेटला नसता. तिथे तिथे जातात, तिथे लोक, महिला मंडळ आरतीची थाळी घेऊन उभे असतात, हार घेऊन उभे असतात, वेलकम करतात, फटाके फोडतात. ते का करतात? प्रत्येक सोसायटीमध्ये काम केलं. आमच्या आमदारांच्या मार्फत आम्ही 40 एक बिल्डिंग मध्ये टिळकनगरमध्ये लादीकरण केलं आहे. हम्म. नवीन पाईपलाईन दिली, प्रॉपर्टी टॅक्स इंडिव्हिज्युअल करून दिलाय. म्हणूनच तसं जेवढी support कामं दिसतं. मी तुम्हाला आज बोललो ना, एवढी कामं जर त्यांना समोरच्यांना तुम्ही विचारा, माहिती असेल ना, हा माझा पॉडकास्ट रिलीज व्हायच्या आधी तुम्ही त्यांना विचारा की हम्म. नगरसेवकचं काम काय आहे. हम्म. मी कोविडमध्ये आर्सेनिक अल्बमची गोळ्या दिल्या. ते द्यायचंच आहे ना ह्युमॅनिटी ग्राउंडवरती. हम्म. आम्ही 37,000 लोकांना वॅक्सिनेशन प्रोव्हाइड केलं तिकडे. कोणाचा फोटो लावला आम्ही? 37,000 लोक म्हणजे आपल्या विभागातून आज 49,000 वोटर्स आहेत. माझ्या हिशोबाने 2.5-3 लाखाचं पॉप्युलेशन आहे आपल्या प्रभागाचं. तर एवढ्या लोकांना 37 सगळ्यात पुऱ्या मुंबईमध्ये नंबर 1 वॅक्सिनेशन सेंटर आहे. पहिल्या महिन्यात बंद करायला सांगितलेलं. आम्ही बोललो नाही बंद होणार. हम्म. आमच्या लोकांना अजून वॅक्सिन घ्यायचं आहे, कारण इनिशियली पहिल्या महिन्यामध्ये लोक घाबरत होती वॅक्सिन घ्यायला. बरोबर. 2 का 3 वॅक्सिन होते ना. फर्स्ट आणि सेकंड मध्ये ड्युरेशन होतं. हम्म. तर ते सेकंडचं ड्युरेशन येईपर्यंत ते वॅक्सिनेशन सेंटर ऍक्टिव्ह पाहिजे ना. लोक घाबरत होती यायला, कोण येतच नव्हतं. आम्ही लोकांना घरोघरी जाऊन आणलंय तिकडे. लोकांना वॅक्सिनेशन घ्यायला आम्ही त्यांचं एक मेंटल हे होतं, ब्लॉक होत. ब्लॉक होता, एक माइंडसेट होता, अरे नाही मी घेतलं तर हे होणार ते होणार, कोणाला डायबिटीज आहे, कोणाला ब्लड प्रेशर आहे, मी या गोळ्या घेतो तो गोळ्या. आम्ही एक डॉक्टर ठेवलेला तिकडे. तर डॉक्टर त्यांना बीपी हे सगळं पल्स चेक करून मग आम्ही त्यांना वॅक्सिनेशन देत होतो. आम्ही तिथे डेटा जमा करायला नाही बसलेलो. बरोबर. आम्ही त्या 37,000 लोकांमधून आज आम्ही इलेक्शन मध्ये आम्ही उभं आहे, तरी आम्ही एकालाही कॉल नाही केला, कारण आम्ही तो डेटा गोळा नाही केला तिकडे. आम्ही लोकांची मनं जिंकली. बरोबर. जो डेटा जमा करत होता ना, तो आमच्या गेटच्या बाहेर उभा होता. फास्ट अप ते गोळ्या ते हे वाटत होतं, इम्युनिटी बुस्टर. हे घ्या, नंबर द्या. आता पण आहेत खूप विषय आहेत असे. गारोडिया नगरमध्ये जावा, तिकडे एक संस्था आहे. ती संस्था फ्री हे देत होती, ते लिक्विड देत होती, सॅनिटायझेशन करत होतो ना आपण. ती तुम्ही फक्त जाऊन एक पत्र द्या, तुम्ही मी टिळकनगरमध्ये राहतो, या हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतो, मला तुम्ही ते सॅनिटायझेशनचं लिक्विड द्या सॅनिटाईज करायला. हा आपला हिरो जायचा तिकडे आणि फ्रीमध्ये घेऊन यायचा. आणि इथे सोसायटीकडून 5-5 हजार रुपये घेतलेत. पीपल्स लीडर. बघा, मी एकच सांगेन की लोकांना मिसलीड करायचं बंद करा. हा जो धंदा चालवलाय ना, हा बंद करा. तुम्ही तेव्हा पैसे घेऊन काम केलंय, तुम्ही फुकट काम नाही केलंय कोविडमध्ये. बरोबर. तर जे लोकांना तुम्ही वारंवार सांगताय, आता पण लोकांना टॉर्चर करताय कॉल करून, तुमच्या घरात किती मतदार आहे, किती मतदार आहे, ते सगळं बंद करा आणि अजेंडा काय आहे ते सांगा. बरोबर. बघा, या पॉडकास्टच्या थ्रू एक कॉमन मॅन बोलतोय, तुम्ही समजा, आणि माझ्यासारख्या कॉमन मॅनला हेच महत्वाचं आहे की कोण कुठल्या पद आणि कोण कुठल्या पार्टीमध्ये आहे ते आम्हाला नाही. आम्हाला असा नगरसेवक हवा जो ऍक्च्युली एक्सपिरियन्स्ड आहे, ज्याने ऍक्च्युली ऑनग्राउंड काम केलं आहे, किंवा त्याला माहिती आहे काय ऍक्च्युली काय रिक्वायरमेंट आहे, कसं मी सॉल्व्ह करू आणि कसं टॅकल करू. तर ऍज अ कॉमन मॅन, आता पॉलिटिक्समध्ये तर असं इंटरनल काय ना काय असतंच, जसं तुम्ही काय बोलले. तर ऍज अ कॉमन मॅन आम्हाला तर हेच बघायचंय की कोण आमच्यासाठी उभा राहील. उद्या अगर टिळकनगर, मुंजलनगर, आपलं छेडानगर, पेस्तम सागर, श्रीनगर तिकडे अगर प्रॉब्लेम येते, तर कोण उभा राहील आमच्यासाठी, कोण आहे असा व्यक्ती जो खरंच उभा राहील आणि खरंच सोल्युशन आणेल आमच्या एरियासाठी, त्यालाच आम्ही ऑब्व्हियसली त्यालाच वोट करू आणि तसाच व्यक्ती आम्हाला हवा आहे.
तर जसं आपलं कॉन्व्हर्सेशन चाललं, खूप वेळा तुम्ही मेन्शन केलं की माझी टीम फॉर्म झाली होती, कोविड नंतर टीम फॉर्म झाली, आपली टीम आहे ऑन ग्राउंड, कोविड नंतर आम्ही अजून स्ट्रॉंग झालो, मग तुमच्या म्हणजे ती टीम खूप गरजेची आहे, आणि जसं सुषमजींना ती टीम कशी हेल्प करते, म्हणजे मला एक अंडरस्टँडिंग द्या की काय बोलताय तुम्ही एक्झॅक्टली. टिळकनगर डिझास्टर मॅनेजमेंट टीम हम्म, ही माझी आयडेंटिटी आहे. हम्म, म्हणजे मी आज पॉलिटिक्स मध्ये बोला किंवा समाजसेवेमध्ये मी लहानपणापासूनच आहे. कारण कारण माझी आई नगरसेविका होती हम्म, टिळकनगर आपल्या या प्रभागाची. हम्म, तर लहानपणापासून सोशल कॉजेस कडे एक ओढ होती, एक आवड होती. हम्म, पण कोविडमध्ये जी भीती होती ना मनात, की मी तर बाहेर पडणार नाही. हम्म. ती सर्वांनाच होती याला जे actually. करायचं ते करू द्या ऑन फील्ड, मी तर बाहेर पडणार नाही, मी घरातच राहणार. हम्म, ही एक मेंटॅलिटी, एक माझं एक माइंडसेट होतं. हम्म, आणि असं जेव्हा सुषमजींचा फोन आला आणि हे असं असं बोलले की एक मीटिंग घ्यायची आहे, आणि तेव्हा त्या मीटिंग मध्ये आम्ही जेव्हा ठरवलं की पक्ष हा विषय बाजूला राहणार हम्म. आणि आपण सर्व मिळून नागरिक म्हणून, आपल्या प्रभागाचे नागरिक म्हणून आपण काम करायचं. बरोबर. तो बोललो काम करायचं तर काहीतरी एक टायटल दिलं पाहिजे ना. करेक्ट. तर तेव्हाच असं फ्लो मध्ये बोलता बोलता माझ्या तोंडातून निघालं की म्हणजे आपत्ती आहे, बोलतात ना एक आपत्ती आहे. हम्म, ही जी सिच्युएशन आहे ती एक आपत्ती होती. बरोबर. बोललो एक आपण नाव देऊ टिळकनगर डिझास्टर मॅनेजमेंट टीम, आणि सगळ्यांनी त्या गोष्टीला होकार दिला. त्यात आपले सिनियर्स होते, सगळेच होते. हम्म, आणि त्या दिवशी जे नाव पडलं ते आज पण टिळकनगर डिझास्टर मॅनेजमेंट टीम आहे. बरोबर. आणि एक एक जण जोडत गेलं. म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही म्हणजे ऑन फील्ड आम्ही 2 जण होतो. सुषमजी आपल्या टीम सोबत वेगळं काम करत होते. अच्छा. आम्ही 2 जण, 4 जण असे ऑन फील्ड येत गेलो. खूप लोक फिल्टर पण झाली. हम्म, त्यांना काही लोकांना आमची पद्धत चुकीची वाटली. अच्छा. कारण आम्ही खूप गोष्टी म्हणजे एक रिस्ट्रिक्शन आम्ही आणलेलं की या गोष्टी अशाच झाल्या पाहिजे. कारण जे कोविडचे जे आपल्याला गाईडलाईन्स आलेले, हम्म, ते गाईडलाईन्स जेव्हा आम्ही फॉलो करायला लोकांना हे करत होतो, इन्स्पायर करत होतो किंवा त्यांना ते गाईडलाईन समजावून सांगत होतो, तेव्हा खूप लोकांना वाटलं की नाही आपण जबरदस्ती करतो. अच्छा. पण जबरदस्ती नव्हतीच ना ती. आपण बीएमसीने दिलेल्या गाईडलाईन्स आहे. बीएमसीच्या डॉक्टर्सना माहिती आहे की याला कसं हँडल, या व्हायरसला हँडल केलं पाहिजे. करेक्ट. त्याच्यामुळे कमीत कमी लोक रस्त्यावर आली पाहिजे. या सगळ्या गोष्टींवरती आम्ही जेव्हा रिस्ट्रिक्शन आणलं, दुकानं या वेळेतच बंद झाली पाहिजे, तर त्या गोष्टींमध्ये खूप लोकांना असं वाटलं की नाही हे चुकीचं होत आहे. पण ते चुकीचं नव्हतं, ते लोकहिताचं होतं. हम्म, कारण लोक जेवढी घरी बसणार तेवढा तो व्हायरसचा स्प्रेड कमी होणार. आणि एक टाइम होता की तो नंबर वाढत गेला टिळकनगरमध्ये हम्म, हम्म, हम्म. आणि आजूबाजूच्या प्रभागात पण. पण ती भीती जेव्हा लोकांमध्ये बसली, तेव्हा आम्ही लोकांना एकच अपील केली की घरी बसा. आम्ही तुम्हाला तुमच्या रोजच्या डेली नेसेसिटीज आम्ही घरी आणून देऊ. तर त्याच्यामुळे आम्ही त्या टीमच्या माध्यमातून प्रत्येकाने जबाबदारी घेतली की व्हेजिटेबल्स मी घरी नेऊन देईन, ज्याला पण पाहिजे. आम्ही एक हेल्पलाईन नंबर ठेवलेली. अच्छा. तर ती टीम मध्ये आमचे 4 जण होते. ते जाऊन ते व्हेजिटेबल्स घरी द्यायचे. रेशन होतं, ते लोक घरी जाऊन द्यायचे. क्वारंटीन फॅमिलीज होत्या. असं करत करत तो एक पॉकेट म्हणजे बंच ऑफ यंगस्टर्स आम्ही एकत्र आलो विथ सेम माइंडसेट. राईट. माइंडसेट सेम होता. हम्म, म्हणजे फक्त मी बोलतोय म्हणून करायचं असं नव्हतं. हम्म. करेक्ट. त्यांना ते वाटत होतं की नाही हे केलं पाहिजे. ह्या सिच्युएशन मध्ये जर हे केलं तरच आपण या सिच्युएशनवर मात देऊ शकतो. हम्म. जेव्हा ती लाईक माइंडेड लोक सोबत आली, तेव्हा टिळकनगर डिझास्टर मॅनेजमेंट टीमचा जन्म झाला. जे नामकरण तर आम्ही आधीच केलेलं, पण बरोबर. आमचा जन्म नंतर झाला. हम्म. काम केल्यानंतर. काम केल्यानंतर जेव्हा एक आयडेंटिटी भेटली, लोकांनी ती कामं आमची एक्सेप्ट केली, ती पद्धत एक्सेप्ट केली. राईट. आज पण जे लोक आमच्यासोबत आमच्यापासून तेव्हा दुरावले,
ते पण आज अप्रिशिएटच करतात. आणि ते पण लोक आमच्या सोबतच आहेत. आज पण सगळे सोबत आहेत. कोण बाहेर नाही. फक्त बोलतात ना, आपण प्रत्येकाचं माइंडसेट सेम नाही असू शकत. पण ते असं कधी आम्हाला डिमोटिवेट नाही केलं त्यांनी. कारण का चांगलंच काम करते तुमची हा. टीम. त्यांनी बोलत तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा, पण ही पद्धत आम्हाला नाही जमत. तुम्ही करा, आम्ही आहे तुमच्यासोबत. बरोबर. आणि ती एक बॅकग्राऊंडला ती टीम होती सपोर्ट करायला. सिनियर सिटीजन होते, खूप लोक होती. आणि या टीमचं प्रामुख्य असं आहे की जीवाची काळजी न करता जी 15 लोक फील्डवर होती या टीम मधून, ते म्हणजे देवाचा आशीर्वाद आहे की एकालाही आजपर्यंत कोविड-19 या व्हायरसने हातही नाही लावू शकत. म्हणजे एवढ्या डेड बॉडीज पोहोचवण्यापासून, हॉस्पिटलमध्ये जाण्यापासून, कुठे आग लागली तर आमची टीम घराचा दरवाजा तोडून आतमध्ये घुसते फायर एक्सटिंग्विशर घेऊन. आम्ही आमच्याकडे फायर एक्सटिंग्विशर पण ठेवलेत स्वतःचे पर्सनल, की कुठे आग लागली की लगेच म्हणजे फायर ब्रिगेडचा वेट न करता आम्ही तिथे पोहोचवू शकतो. म्हणजे अशी दिलदार लोक आहेत जी जीवाचं बोलतात ना, जीवाचं रान करून लोकांसाठी आज अवेलेबल आहेत. आणि प्रत्येक जण वेगळ्या फील्ड मधून आहे. कोण फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे, कोण शेफ आहे, कोण ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये आहे. खूप लोक आहेत अशी. आणि ते त्याच्यात प्रामुख्याने हे सांगायचं आहे की आमच्या फॅमिलीजने आम्हाला सपोर्ट केला. करेक्ट. कारण बहुतेक वेळ असं होतं की फॅमिली घाबरते, तू बाहेर जातोय, असं होत आहे तसं होत आहे. खूप लोकांनी आमच्या फॅमिलीजना डिमोटिवेट केलं, आमच्या मेंबर्सना डिमोटिवेट केलं की अमित सोबत राहू नका कोविडमुळे. हा. म्हणजे इन जनरल, पण आफ्टर कोविड ऑल्सो ओके. देवर मेनी मिक्स रिव्ह्यूज की अमित सोबत का राहत आहे, अमित बीजेपीचं काम करतोय. अमित हे त्यांचं एकच होतं, अमित वाईट आहे. हा वाईट आहे असं लोकांचं म्हणणं आहे. आता मला माहिती नाही मी कोणाचं काय वाईट केलंय की कोणाचं मी काय खाल्लंय ते. पण आम्ही एकदम क्लिअर आहोत, आमचं विजन एकदम क्लिअर आहे. आम्ही सगळे आमचा कामधंदा सांभाळून या फील्डमध्ये आहे आणि नेहमीच राहणार. टिळकनगर डिझास्टर मॅनेजमेंट टीम ही नेहमी लोकसेवेसाठी आहे, लोकसेवेसाठीच राहणार. आमचा पर्सनल अजेंडा ह्याच्यात काही नाहीये. आमच्यापैकी कोणालाही नगरसेवक आमदार व्हायची इच्छा किंवा डेस्पिरेशन नाही. ती संधी भेटली तर नेहमीच त्या संधीचं आम्ही सोनं करू. पण ती संधी भेटण्यासाठी आम्ही कूटनीती नाही करणार. राईट. कोणाचं नेगेटिव्ह पब्लिसिटी, बॅड माउथ असं आम्ही चुकीचं काही बोलणार नाही कोणाबद्दल. आम्हाला कोणाबद्दल काही चुकीचं बोलायचं नाही. आमचं एकच लक्ष आहे, आमचा प्रभाग हा एकदम व्यवस्थितरित्या आमची लोक सेफ राहिली पाहिजे, त्यांना त्यांची सुखसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. म्हणून सगळ्यांना एकच विनंती आहे, तुम्ही तुमच्या अजेंड्यावर आणि विजनवर फोकस करा. तुम्ही आमच्या कॅन्डिडेटला जे डिमोटिवेट करायचा प्रयत्न करताय, जे रिॲक्शन काढायचा प्रयत्न करताय आमच्यामधून, की सुषम बद्दल काही चुकीचं बोलू की रिॲक्शन येणार, भांडणं होणार. आम्हाला भांडणं कोणाची करायची नाही. बरोबर. तर ते एक लाईन क्रॉस करू नका. म्हणजे एवढं मी एकदम क्लिअर बोलतो, लाईन क्रॉस करू नका. कारण खूप लोकांची खूप अंडीपिल्ली आमच्याकडे पण आहेत, ती मग काढावी लागते. मग त्याच्यावर लिगल ऍक्शन झाली, काही झालं तर मग ते पर्सनल घ्यायचा विषय होणार. मग हे सगळं तुम्ही करू नका. बस इलेक्शन आहे, हेल्दी कॉम्पिटिशन करा आणि मुद्द्यावर बोला, लोकहिताचं बोला. बस. म्हणजे बेसिकली तुमच्या टीमचा हेच मोठं आहे की डिझास्टर मॅनेजमेंट टिळकनगर किंवा वॉर्ड नंबर 149 मध्ये जे पण डिझास्टर आहे, जे पण काही पण प्रॉब्लेम्स येतील, तुमची टीम नेहमी रेडी असते, नेहमी अवेलेबल असते, जे काही सिच्युएशन येते त्याला टॅकल करण्यासाठी. येस. मस्तच. तर आपण पुढच्या प्रश्नांवरती जाऊया. थोडेफारच प्रश्न राहिलेत आता. मला विचारायचं होतं, टिळकनगर किंवा वॉर्ड नंबर 149 मध्ये
असा एक इन्सिडेंट सांगा जो तो एक इन्सिडेंट आहे की नेहमीच माझ्या लक्षात येतो, असं काही इन्सिडेंट? इन्सिडेंट 2 आहेत, म्हणजे ते बॅड एक्सपिरियन्स आहेत. अच्छा. इन्सिडेंट बोलणार मी. जेव्हा आपण या फील्डमध्ये काम करतो तेव्हा चांगलं बोलणारे खूप कमी असतात आणि आपल्याबद्दल चुकीचं बोलणारे खूप जास्त असतात. तर मी गेल्या 4 वर्षात जे काम केलं ते मी आपुलकीने केलं. मी कोणाला त्रास देण्यासाठी किंवा कोणाला बोलतात ना की डिमोटिवेट करण्यासाठी किंवा माझा हेतू क्लिअर होता. मी कधी छक्केपंजे आपण करत नाही. माझा कोणी शत्रू नाहीये. जे आहेत ते सगळे माझे मित्र आहेत आणि जे मित्र नाहीयेत ते हितचिंतक असतील. कारण शत्रू हा विषय वेगळा आहे आणि हितचिंतक असे असतात जे आपल्या चांगल्या कामाला ब्रेक लावायचा प्रयत्न करतात. असे काही इन्सिडेंट घडले की जिथे खूप जागेवरती मला त्रास झाला, ब्रेक लावायचा प्रयत्न केला की माझी कामं थांबली पाहिजेत. जे कामं आम्ही लोकहिताची करतोय ते का करतोय असे. आता ते मी बोलू नाही शकत, पण बरोबर. अशा खूप विषय 2-3 विषय असे घडले माझ्या बाबतीत. पण ठीक आहे, आम्ही ते ओव्हरकम केले आणि मी त्या एक्सेप्ट केल्या त्या गोष्टी की आपण जेव्हा या फील्डमध्ये काम करतो तेव्हा बोलतात ना आपले जवळचे लोक खूप कमी असतात आपल्यासोबत आणि जे आहेत ते ती माझी टीमच आहे. आणि बाकी एक जेलेसी फॅक्टर असतो तो खूप जास्त हाय आज पण. तो राहू दे, चांगलं आहे, त्याच्यानी पण मी शिकतो. त्याने खूप गोष्टी शिकतो. बरोबर. आणि दुसरा प्रसंग असा आहे की जी आग लागलेली बिल्डिंग नंबर 35 मध्ये, ती जी आपल्या लोकांनी जो आपला जीव गमावला त्याचं अत्यंत दुःख झालेलं मला. त्याच्यामुळे आम्ही त्या फायर स्टेशन वरती फोकस केलं की कसं पण करून टिळकनगरमध्ये आपल्याला एक फायर स्टेशन पाहिजे. ते सक्सेसफुली आफ्टर ऑल द फॉलोअप्स आम्ही इकडे ते उपलब्ध केलेलं आहे लोकसेवेसाठी आणि ते इन फ्युचर ते राहणार टिळकनगरच्या जनतेसाठी. बरोबर. आणि एक एक्सपिरियन्स असा होता जे आपण म्हणजे 2006-07 मध्ये जेव्हा पाऊस पडलेला, पाणी साठलेलं. पाणी म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं ते. कोणी एक्सपेक्ट नाही केलेलं एवढा पाऊस पडणार. बरोबर. मी स्वतः बाहेर होतो, बँड्राला होतो मी. तिथून मी इथे चालत आलो. टिळकनगरमध्ये एंटर करायला पण जागा नव्हती, म्हणजे एवढा पाणीचा फ्लो होता ऍक्च्युअली. हो. तेव्हा माझी आई नगरसेविका होती. मग तेव्हा आम्ही रस्त्यावर जेव्हा पाणी कमी झालं तेव्हा मी आईसोबत जागोजागी गेलो. स्लम्स मध्ये गेलो आम्ही, कारण स्लम्स मध्ये मोठ्या प्रमाणावरती लोकांचं नुकसान झालेलं. लोकांचे डॉक्युमेंट्स पाण्यात गेलेले, खूप गोष्टी झाल्या. तेव्हाही लोकांनी जीव गमावला. म्हणजे ते बघून एवढं वाईट वाटलं ना की असं वाटलं की आपण केलं पाहिजे. कारण तेव्हा त्याच्या आधी मला एवढा इंटरेस्ट नव्हता पॉलिटिक्समध्ये. मी नेहमी या मताचा होता की हे सगळं काय आहे. म्हणजे आपण लहान असताना आपल्याला काही माहिती नसतं. बरोबर. तर ते सगळं जेव्हा आपण एक एक्सपिरियन्स घेतो ना, ती एक शिकवण असते की त्या पॉइंटवरून लाईफ चेंज होते, माइंडसेट चेंज होतो. तर या गोष्टींमुळे खूप काही शिकायला भेटलं मला. आणि मी रोज शिकतो नेहमी माझ्या मित्रांकडून. प्रत्येक जण कोण काय बोलतं, कोण कोणाचा एक्सपिरियन्स शेअर करतं, काय करतं, ते शिकायला भेटतं आणि शिकणं हे खूप गरजेचं आहे. फक्त आपण एज्युकेशनची एक सर्टिफिकेट, एक ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, एक MBA सर्टिफिकेट घेऊन आपण आलो म्हणजे आपण एज्युकेटेड आहे असं नाही. सिव्हिक सेन्स पण खूप मोठी गोष्ट आहे. आज आपण लोकांमध्ये वावरतो, रस्त्यावर चालतो, कसं बोलायला पाहिजे, काय केलं पाहिजे, हे रोज शिकायला भेटतं मला. आणि त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. म्हणजे जेवढं शिकू तेवढं आपण ते इम्प्लिमेंट करू. बरोबर. म्हणजे इट इज गिव्ह अँड टेक. आपण बोलतो ना मी जन्माला आलोय तर मला काहीतरी देणं बनतं. करेक्ट. तर ते जसं मी ग्रास्प करतो तसं मी परत लोकांपर्यंत ते पोचवायचा तो मी
नक्कीच प्रयत्न प्रयत्न करतो. करतो आणि तो प्रयत्न यशस्वी होईल. आज नाही होणार, पण तो नक्कीच यशस्वी होईल. आज आपण ज्या देशात राहतो, त्या देशाचे आपले जे आराध्य दैवत आहे हम्म. छत्रपती शिवाजी महाराज, यांच्याकडून खूप काही शिकायला भेटलं आपल्याला. आपला इतिहास एवढा दांडगा आहे, आपला हिंदू कल्चर एवढा मोठा आणि वाईड आहे. करेक्ट. प्रत्येक रिजन मधून आपल्याला काही ना काही शिकायला भेटतं. आपली घटना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे. त्या घटनेमुळे आज आपला देश चाललाय. ती घटना कोण बदलू शकत नाही. तर त्या गोष्टी पण आहेत. डेमोक्रेसी आहे. बाबासाहेबांनी आपल्याला डेमोक्रेसी दिली आहे. तर त्याचा चांगला वापर झाला पाहिजे. शिकलं पाहिजे माणसाने. शिकलं पाहिजे. बरोबर. म्हणजे आपल्या देशामध्ये जो आपण एक नारा लावतो ना, सर्व धर्म समुदाय, हम्म. तो नारा टिकला पाहिजे बस. बरोबर. म्हणजे इक्वलिटी, सगळे इक्वल आहेत, सगळे एक आहेत करेक्ट. आणि सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला चालायचंय. हाच अजेंडा आहे बस. बाकी पर्सनल अजेंडा काही नाही. बरोबर. जेवढं खायला प्यायला भेटतं त्याच्यामध्ये समाधानी आहे. खूप छान वाटलं तुमचं उत्तर ऐकून. तुम्हाला काय मोटिवेट करतं की तुम्ही म्हणजे एकदम टू द टो असतात की नाही करायचंच आहे, भले मग किती अडचणी या, किती लोक ऑपोजिट मध्ये या, किती लोक तुम्हाला थांबण्याची कोशिश करा, कारण का पॉलिटिक्सच नाही, लाईफ मध्ये पण खूप सारे अडचणी येतात जे आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. मला मोटिवेट एकच गोष्ट करते, माझा माइंडसेट आणि जे डिसिप्लिन मी माझ्या लाईफ मध्ये आणलंय, त्या गोष्टी मला मोटिवेट करतात. आणि माझा देवावर जो विश्वास आहे, कारण देवाने खूप काय दिलंय. म्हणजे मी सर्व धर्मांना मानतो मी, पण ज्या स्पिरिच्युअल गोष्टी आहेत, जे एक मला माझा एक स्पिरिच्युअल कनेक्ट आहे. तो नेहमी जेव्हा पण मी मंदिरात जातो, कुठच्याही धार्मिक स्थळावर जातो, तिथे जे एक व्हायब्रेशन मी फील करतो त्या मंदिरात, ते मला तिथेच कळतं की म्हणजे त्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत करून. करेक्ट. आणि नेगेटिव्ह असल्या तरी आपल्याला ते ओव्हरकम करायचं आहे. आणि ते ओव्हरकम करण्यासाठी लाईफमध्ये डिसिप्लिन खूप गरजेचं आहे. मी माझी पूर्ण लाईफस्टाईल चेंज केली. मी डेली वर्कआउट करतो. माझं जेवण टाइमावर असतं. मी 7:30 लास्ट माझं मील असतं. म्हणजे या गोष्टी आहेत की जे तुम्हाला एक फ्रेश माइंड पाहिजे. 8 तासाची झोप पाहिजे. जो आपण विचार करतो की आता असं होणार, आता तसं होणार, जे व्हायचं ते होणारच आहे. बरोबर. पण ते विचार करून डिप्रेस होऊन, स्ट्रेस घेऊन, जे आपण आपल्या हेल्थला त्रास देतो, आपल्या बॉडीला जो त्रास देतो, म्हणजे आपली जी बॉडी आहे त्या गोष्टीवरती आपल्याला फोकस केला पाहिजे. आपण काम करतो, आपण धावतो, आपल्या डेली नेसेसिटीज काय आहे, बॉडीला नेसेसिटीज जे आहेत ते एकदम मिनिमम आहेत, पण आपण मॅक्सिमम कडे धावतोय, आपण लाईफस्टाईल कडे जातोय. तर ते ऑब्व्हियसली ते सगळं हँड इन हँड चालतं. ते केलं पण पाहिजे, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, पण एक लिमिटमध्ये केल्या पाहिजे. बरोबर. प्रत्येक गोष्ट आपण ज्या गोष्टी जेव्हा ओव्हर करतो त्याची सवय लागते आणि चुकीच्या गोष्टींची जास्त सवय लागते. बरोबर बोलला. आज मी जेव्हा ग्राउंडमध्ये तिथे वॉक करतो, वॉक करताना जर माझ्यासोबत कोण वॉक करायला येत नाही, माझे फ्रेंड्स येतात कधी, प्रत्येक जण आपापल्या वेळेप्रमाणे त्यांचे ते डेली हे असतं जिम किंवा वॉकिंग, पण असा एक अनोळखी व्यक्ती, जेव्हा ओळखीचा व्यक्ती जो भेटला, हात मिळवला, कसं काय हे ते, त्याला बोलता बोलता चला एक वॉक करूया, तर कोण येत नाही. मी हे म्हणजे का बोलतोय, कारण चांगल्या गोष्टी जेव्हा आपण कोणाला बोलतो ते कोण करत नाही. इम्प्लिमेंट त्या गोष्टीचं खूप गरजेचं आहे. चांगल्या गोष्टीचं वॉक करा,
लाईफस्टाईल क्लीन ठेवा, चांगली ठेवा. सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही म्हणजे किती पण प्रॉब्लेम्स येऊ दे लाईफमध्ये, तुम्ही 100% ओव्हरकम कराल. आणि देवावर विश्वास असला पाहिजे. तुमची जी एक हे आपण जो विश्वास ठेवतो ना, आपण एका देवावर, आपण कुठच्याही देवावर आपण जेव्हा विश्वास करतो ना, हम्म, जी साधना करतो आपण, हम्म, प्रार्थना करतो, ती पुरे मनाने जेव्हा आपण करतो ना, तेव्हा आपल्याला त्याचा रिझल्ट भेटतो. आणि नाही भेटला तर निराश व्हायची पण गरज नाही. विश्वास असायला पाहिजे. विश्वास असला पाहिजे. मला आज तिकीट नाही भेटलं तर मी उद्या मंदिरात नाही जाणार, असं मी नाही. धागे काढून टाकणार, असं नाही. ते माझ्यासाठी नव्हतं म्हणून मला नाही भेटलं. तुमच्या बेस्ट ते साठी जे माझ्यासाठी असतं. असणार ते मला भेटणार, बरोबर. 100% भेटणार. बरोबर. आणि आय विल वेट फॉर इट. मी हे नाही बोलत मला आज हे नाही भेटलं तर मग मी घरी बसणार, मी काम नाही करणार. मी काम 100% करणार आणि सुषम सावंत यांना निवडून आणणार. बरोबर. हा ध्यास आहे माझा. आणि टिळकनगरसाठी सुषम सावंतच पाहिजे. तो भूमिपुत्रच आहे आपला. म्हणून 9 वर्ष त्यांनी काम झटून काम केलंय, लढून काम केलंय. त्यांना पण माझ्यामुळे त्यांना पण खूप विरोध झाला की अमितला का घेऊन तुम्ही हे करता. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, माझ्यासोबत राहिले, मी सांगितलेली कामं केली, प्रत्येक वर्गाला न्याय दिला, महिला बचत गट असेल, खूप असंख्य काम आहेत. म्हणजे एक नगरसेवक जर असंख्य कामं करतो ना, तेव्हा तो लोकनेता होतो. बरोबर बोललात. कारण असंख्य कामांमध्ये सांगण्यासारखं, बोलण्यासारखं एवढं असतं ना, पण तो बोलत नाही ना. प्रॉब्लेम तो आहे, तो व्यक्ती बोलतच नाही. मी तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला आज तुमच्या पॉडकास्टवर सांगू इच्छितो की तुम्ही सुषम सावंत यांना आपल्या पॉडकास्टवरती इन्व्हाइट करा आणि त्यांचं जे थॉट प्रोसेस आहे, त्यांचं म्हणणं ऐका. कारण तो व्यक्ती खूप कमी बोलतो. बरोबर बोललात. तुम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांचा आवाज 2023 पर्यंत कोणी ऐकला नव्हता. म्हणजे मी पॉलिटिक्समध्ये असून मी कधी साहेबांचा आवाज ऐकला नव्हता. कारण तो नेता असा आहे, तो खूप कमी बोलतो, तो बोलतच नाही. आता ते भाषणं करायला लागले साहेब. याच्या आधी त्यांची भाषणं कमी होती, पण त्यांची कृती होती, काम होतं, अभ्यास होता. तसा या व्यक्तीची कृती आहे, ह्याचं काम आहे, ह्याचं काम बोलतं, ह्याचा अभ्यास आहे, ह्याची जी टीम आहे, सुषम सावंत यांची जी टीम आहे, आम्ही तर आहेच, पण जी डेली बेसिसवर ऑन ग्राउंड बीएमसी मध्ये फॉलोअप्स म्हणा, बाकी गोष्टींसाठी जी यांची टीम आहे, त्या टीमचं जे नॉलेज आहे ना, त्या नॉलेजमुळे ती कामं पार पडतात. म्हणजे आम्ही तर आणून फक्त सांगतो की साहेब हे काम करा, पण पुढचा फॉलोअप त्यांचा आहे ना. ते करून घेण्याचं जे हे आहे ना, ते ऑफिसमध्ये बसून नसतात. तुम्ही त्यांना ऑफिसमध्ये कधी बघणारच नाही. ते असेच इथे तिथे फिरत असणार. तो बाजूनी गेला तरी कोण बोलणार नाही की आपला नगरसेवक आहे. याचा अर्थ हे नाही ना की त्यांनी काय नाही केलं. तो एक कॉमन मॅन आहे. तो कॉमन मॅन आहे, कॉमन मॅन सोबत राहतो तो. बरोबर. त्यांनी त्याची प्रॉपर्टी नाही बनवली 9 वर्षात. त्यांनी पर्सनल अजेंडा नाही ठेवला. त्यांनी त्याच्या फॅमिली मेंबरला नाही आणलं की ह्याला पद द्या, हा मी नाही तर हा नाही तर हा. Politics is not a family business. And BMC is not family business. BMC मध्ये आपण जेव्हा आज महानगरपालिकेला बघतो, एका फॅमिलीचा फॅमिली बिझनेस होता म्हणून आज मुंबई एवढी मागे राहिली. आज नवी मुंबई इज अ प्लॅन्ड सिटी, ठाणे इज अ प्लॅन्ड सिटी. एवढ्या महानगरपालिका आहेत, त्या सगळ्या प्लॅन्ड सिटीज आहेत. पण मुंबई का नाही होऊ शकली एवढा मोठा? म्हणजे ऑल ओव्हर द वर्ल्ड, एशिया, सगळीकडे मुंबई महानगरपालिकेकडे जो फंड आहे तो कुठच्याच महानगरपालिकेकडे, कुठच्या गव्हर्नमेंटकडे नाही. एवढा मोठा फंड जेव्हा एका गव्हर्नमेंट बॉडीकडे असतो तर ती सिटी कशी असली पाहिजे? आपण 25 वर्ष मागे गेलो. आम्ही पण त्या पक्षात होतो तेव्हा, पण
काही गोष्टी जी कामं आम्ही सांगायचो ती म्हणजे आई जेव्हा नगरसेवक होती सांगायची ती कामं व्हायची नाही. आपण किती फॉलोअप केले, आपण किती गोष्टी केल्या, पण तो ब्रेक लागायचा. पण इथे बीजेपी अशी संघटना आहे, असा पक्ष आहे जो माझ्यानंतर माझ्या मुलाला नाही चालवणार, हम्म. जो सुषम नंतर मला चालवेल किंवा कोणाला तिसऱ्याला चालवेल, जो काम करेल पुढच्या 5 वर्षात. बरोबर. सुषमच्या मुलाला किंवा फॅमिली मेंबरला नाही आणणार, सुषमच्या बहिणीला नाही आणणार, भावाला नाही आणणार. म्हणून त्या पक्षाची कामाची पद्धत, शिस्त बघून मी त्या पक्षासोबत आहे. आणि आज पण मला कुठच्या नेत्याचा फोन नाही आला की तिकीट नाही दिली तर दुसऱ्याचं काम काय किंवा असा काही विषय माझा नाहीये. हम्म. माझ्या नेते म्हणजे आमचे जे नेते आहेत, पालकमंत्री आशिष शेलार साहेब, हम्म. ते जेव्हा मला भेटले ही सगळी प्रक्रिया झाल्यावर, जेव्हा आम्ही सुषमजींचा फॉर्म भरायला गेलो, त्यांनी तो आपुलकीने खांद्यावर हात ठेवून एवढंच बोलले की बाकी कुठचाच विचार करू नको, पक्षाचा विचार कर फक्त. हम्म. पक्ष म्हणजे अमित सातार्डेकर, पक्ष म्हणजे सुषम सावंत. हा पक्ष सगळ्यांचा आहे बरोबर. आणि सगळ्यांनी हे आजमावलेलं आहे. मी एकटा नाही बोलत आहे. आपण जिथे पण राहणार तिथे आपल्या बाजूला लोक असणार, दिसणारच. कारण आपण तसं काम केलं. काम पण केलं आणि एक माझं एक रॅपो आहे लोकांसोबत. मी असं हे नाही की मी तोंड वाकडं करून जाणार, मी गाडीतून उतरणार नाही, मी हत्तीवर बसलोय, मी खाली का बघू, हम्म. असं नाही आपलं. आपण गाडीतून उतरतो पण, आम्ही बोलतो पण लोकांशी, आम्ही लोकांशी चर्चा करतो, सगळ्या गोष्टी आम्ही करतो. जे एका समाजसेवकाला केलं पाहिजे ते सगळ्या गोष्टी मी करतो, सुषम सावंत करतात. म्हणून त्या माणसासोबत माझी एक चांगली बॉन्डिंग आहे आणि त्याला तिकीट भेटली ती त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. हम्म. कारण मला माहिती आहे की काही चुकीचं आपल्या प्रभागात घडणार नाही, इलिगल ऍक्टिव्हिटीज होणार नाही, काही नाही होणार, त्याची मला खात्री आहे. आणि मी लोकांना पण मी हे बोलतोय, जे माझ्याकडे बघत होते त्यांनी माझ्याकडे बघूनच आता पण सुषमजींना मतदान करावं. हम्म. ज्यांना माझ्याकडून अपेक्षा आहेत, ज्यांना असं वाटतं की आपल्या प्रभागाचा विकास झाला पाहिजे, राहिलेल्या गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजे, त्या प्रत्येक नागरिकाला मी आज हात जोडून विनंती करतो की तुम्ही येणाऱ्या 15 जानेवारीला 4 नंबर समोरचं बटन दाबून सुषम सावंत यांना बहुमतांनी निवडून द्या. कमळ हे आमचं चिन्ह आहे, कमळासमोरचं बटन दाबा. आणि प्रत्येक नागरिकाला हेच सांगू इच्छितो की आपण आमच्यावर जो विश्वास दाखवाल ते पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही आमच्या कामाच्या माध्यमातून तुम्हाला त्याचं नक्कीच उत्तर भेटेल. आणि तुम्ही परत एकदा तोच आपुलकीचा हात, तोच आशीर्वाद आमच्यावर ठेवा, ही नम्र विनंती करतो. धन्यवाद. तर तुमच्याशी बोलून मला स्वतःला मोटिवेटेड फील होत आहे आणि आय एम शुअर की ऑडियन्सेसला पण सेम फील होत असेल. तर आपण आता शेवटच्या राऊंडला जाऊया, जो आहे रॅपिड फायर राऊंड. रॅपिड फायर हॅम्पर आहे की नाही? चांगले उत्तर भेटले तर नक्कीच. चला मग सुरू करूया. रेडी? रेडी. हॅम्परसाठी. हॅम्पर मध्ये काय आहे त्याच्यावर डिपेंड. चला. टिळकनगर सकाळ की रात्र? सकाळ. शिवजयंती की गणेश उत्सव? माझ्यासाठी तर दोन्ही उत्सव खूप प्रिय आहेत. हम्म. गणपती बाप्पा पहिलं, कारण गणपती बाप्पाने खूप काही दिलंय. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत आणि तो एक इमोशनल कनेक्ट आहे. तर या दोघांना सोबत घेऊनच मी जे काय करतो ते नेहमीच माझ्या ध्यानीमानी हे दोघं असतातच. खूप छान उत्तर दिला. हा ऍक्च्युली ट्रिक क्वेश्चन होता. हम्म. ग्राउंडवर काम की ऑफिस मीटिंग? ग्राउंड. अगर लोकांची कंप्लेंट असेल तर कॉल की डायरेक्ट भेट? मी जर विभागात असेल तर डायरेक्ट भेट. मी जर कुठे असेल कामानिमित्त तर कॉलवर मी जेवढं शक्य आहे ते रिझॉल्व्ह करून देईन ते काम. चहा की कॉफी? चहा बंद करून खूप वर्ष झाले. आता हा. सध्या ब्लॅक कॉफी चालू आहे. अरे वा. सांगते कधी पिऊया कॉफी. नक्की. अर्ली मॉर्निंग वर्कआउट की लेट नाईट पार्टी? अर्ली मॉर्निंग वर्कआउट. वाव, मोटिवेटिंग. टिळकनगरसाठी एक वर्ड? श्वास. पोझिशन इम्पॉर्टंट आहे की इम्पॅक्ट?
इम्पॅक्ट. तुम्ही फेस्टिवल ऑर्गनाईज करण्यासाठी खूप ओळखले जातात. तर फेस्टिवल ऑर्गनाईज करताना स्ट्रेस की एक्साइटमेंट? एक्साइटमेंट आणि एन्झायटी. अच्छा. आणि शेवटी यूथसाठी एक मेसेज द्या शॉर्ट. मी पण युथच आहे. युथ साठी मी एकच बोलेन की स्टे फोकस, स्टे हेल्दी, स्टे मोटिवेटेड आणि स्टे अवे फ्रॉम ड्रग्स आणि आपल्या फ्युचरकडे आणि आपल्या एज्युकेशन वरती लक्ष द्या. बिकॉज यू आर द फ्युचर ऑफ अ कंट्री. आणि तुम्हाला जेव्हाही असं वाटेल की काही स्ट्रेस आहे किंवा काही लाईफमध्ये डिफिकल्टी आहे, यू कॅन एनी टाइम कॉल मी. म्हणजे मी सोल्युशन तर देऊ शकणार नाही शकणार मला माहिती नाही, पण मी ऍटलिस्ट तुमचं ऐकून घेईन आणि एक जादू की जप्पी नक्कीच भेटेल माझ्याकडून. थँक्यू. थँक्यू अमितजी. खूपच बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि खूप प्रेरणा भेटली. आपल्या ऑडियन्सेसला पण खूप प्रेरणा भेटली असेल नक्कीच. छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि माझी तर हीच इच्छा असेल की आपण नेहमीच असं करू आणि लवकरच भेटू परत आणि अजून एक पॉडकास्ट शूट करू आणि असंच प्रेरणा देत राहू आपल्या वॉर्डला आणि जे पण व्ह्युअर्स आहेत त्यांना. आणि मी तुम्हाला ऑल द बेस्ट बोलतो तुमच्या पुढच्या कामासाठी. तुम्ही जे काही आपल्या लोकांसाठी करताय, मी आपल्या वॉर्ड तर्फे एक थँक्यू बोलतो. खूपच धन्यवाद. नेहमीच आम्ही बघतो की ऑन ग्राउंड तुम्ही असता. ऑन ग्राउंड तुम्ही फेस्टिवलच नाही तर जसं काही तुम्ही बोलले डेव्हलपमेंट बद्दल किंवा लोकांसाठी तुम्ही जे काही करता, मी टिळकनगर, मुंजलनगर, श्रीनगर, आपलं पेस्तम सागर आणि छेडानगर पासून सगळ्या लोकांतर्फे एक थँक्यू बोलतो तुम्हाला. धन्यवाद. तुम्ही आज माझ्या कामाची दखल घेतली आणि मला इकडे इन्व्हाइट केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि ह्याच्या पुढे जेव्हाही जे काही म्हणजे टिळकनगरच्या हितासाठी काही तुमच्याकडे आयडियाज असतील किंवा व्ह्यूज असतील, रिव्ह्यूज असतील की आम्ही काय केलं पाहिजे आणि काय नवीन इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे आपल्या हम्म. प्रभागात, ते ऑलवेज वेलकम. तुम्ही लोकांना एक अपील करा की त्यांना काय एक्सपेक्टेशन्स आहेत, नक्कीच. त्या एक्सपेक्टेशन्स कशा पूर्ण करू शकतो आपण, त्याच्यावरही आपण एक अभ्यास करू आणि त्याच्यातून मार्ग काढून लोकांना कसं सॅटिस्फाय करू शकतो याचा नक्कीच प्रयत्न करू. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. खूप छान वाटलं बोलून. अजून एक विषय मला ऍड करायचा होता. जसं बाकी कॅन्डिडेट्स जे समोर आहेत, प्रत्येकाला डेमोक्रेसीमध्ये निवडणूक लढायची संधी मिळाली पाहिजे. इच्छुक उमेदवार खूप असतात, पण जे रेसमध्येच नव्हते असे लोक आज समोर आहेत आणि त्यांचे फेक प्रॉमिसेस, फेक कमिटमेंट्स जे आहेत, जे ते चालवतात, फेक अजेंडा, एक नॅरेटिव्ह जे चालवतात ना, कोविड हिरो, पीपल्स लीडर. एक तर सगळ्यात मोठा शॉक आहे, 980 मुलांना अडॉप्ट केलाय बोलतो. 980 म्हणजे एका मुलाचा महिन्याचा काय खर्च असतो अंदाज लावाल तर 980 किती झाले. तर ते मी असंच ते एक कुठलीतरी रील बघता बघता बघितलं की त्यांनी पेन्सिल रबर दिले, स्कूल बॅग्स दिली. अशा काही स्कूल्स रिओपन व्हायच्या टायमाला आपण प्रत्येक जण आपापल्या हिशोबाने आपण गरीब मुलांना आपण मदत करतो. ती काय सांगून दाखवायची बाब नाहीये. जेव्हा अशा अंडर प्रिव्हिलेज मुलांना आपण मदत करतो, ते काम दाखवायचं नसतं, ते गपचूप करायचं असतं. आणि अशी असंख्य कामं आम्ही करत आलोय. आणि पेन्सिल रबर, स्कूल बॅग हे देणं जर अडॉप्शन झालं, तर मग आम्हाला लिगल अडॉप्शनचे पेपर दाखवा की ही अनाथ मुलं होती आणि यांना मी अडॉप्ट केलंय, यांची मी स्कूल फीस भरतोय, यांची मी ट्युशन फीस भरतोय, ते रिसिट्स दाखवा, सगळं दाखवा ना. मग लोकांना तुम्ही डायव्हर्ट करू नका आणि चुकीच्या माहिती देऊ नका, कारण हा विषयच नाही. हे प्रत्येक गोष्ट तुम्ही फक्त एक वन लाईनर कुठून तरी गुगलवरून उचलताय आणि तो तुम्ही त्याच्यामध्ये
ऍड करता तुमच्या पॅम्फलेटमध्ये, तर या गोष्टी सिद्ध झाल्या पाहिजे. प्रत्येक गोष्ट सिद्ध झाली पाहिजे ना. आपण ऑडिट होतो ना, एक ऑडिट तसं एक अकाउंटेबिलिटी आहे ती. तुम्ही ती दाखवा आम्हाला. तुम्ही जे जे लिहिलेले आहेत पॉइंट वन लाईनर्स ते सिद्ध करा. 980 मुलांचा लिगल अडॉप्शनचे पेपर दाखवा. मग आम्ही मानतो की तुम्ही लोकनेता आहे. लोकनेत्याला पक्षाची गरजच नाही. तो अपक्ष निवडून आला पाहिजे होता अजूनपर्यंत. मग तो का जातो पेस्टम सागर सिटीजन फोरमकडे? तिथे कमिटमेंट देतो की मी 4 नंबर रोड साफ करीन, मी 6 नंबर रोड साफ करीन, मी गॅरेज लाईन हटवीन, मी यांची मंदिरं हटवीन, मी यांचे शेड हटवीन. हे सगळे फेक प्रॉमिसेस जर तो देतोय आणि लोकांमध्ये तिथे भेदभाव करतोय, बिल्डिंग आणि स्लम मध्ये आपसात कॉन्फ्लिक्ट क्रिएट करतोय, या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे. आणि हे करून तुम्ही मतदान मागताय. आपले पेस्तम सागरची जनता एवढी मूर्ख नाहीये. एकदा 2017 मध्ये त्यांनी असंच त्यांना फेक प्रॉमिसेस देऊन सिटीजन फोरमचा कॅन्डिडेट म्हणून लोकांसमोर जाऊन त्याने मतं घेतली. ती त्याची हक्काची मतं नाहीयेत, ती त्या सिटीजन फोरमची मतं आहेत. आता पण तो तेच करतोय. तर या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. या झाल्या नाही पाहिजे. तुम्ही पुढच्या 5 वर्षात काय काम करणार? तुम्ही बोलताना 25 वर्ष वॉर्ड मागे गेला, तर तुम्ही 25 वर्ष 5 वर्षात कसं पुढे आणणार वॉर्डला? ते सांगा ना आम्हाला. हे नाही पाहिजे ते चुकीच्या गोष्टी करून तुम्ही उलट स्वतःचाच अपप्रचार करताय. हे त्यांना समजलं पाहिजे. बाकी मला काही त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही. पेन्सिल रबर द्या, वॉटर बॅग द्या, चांगली गोष्ट आहे ती. देताय ती चांगली गोष्ट आहे, पण ते बोलून दाखवू नका. कोणाला तुम्ही त्या गोष्टीची जाणीव करून देऊ नका की मी तुला देतोय आणि देऊन तो फोटो मी पुऱ्या मीडिया सोशल मीडियावर टाकून लोकांना मी दाखवतोय. मी आज आपण काही गोष्टी ज्या करतो त्या आम्ही अजूनपर्यंत समोर आणल्या पण नाहीत लोकांच्या, आणि आणायचं पण नाही. कारण या गोष्टी आपण जेव्हा करतो ना, तेव्हा आपल्यामध्ये ती एक ह्युमन ग्राउंडवर आपण करतो. आपल्यामध्ये ती एक इन्सानियत एक असते, एक ह्युमन इमोशन असतो की हे मला करायचंय, पण ते सायलेंटली झालं पाहिजे. तुम्ही त्या लहान मुलाचा फोटो सोशल मीडियावर टाकताय, हे कितपत योग्य आहे मला सांगा तुम्ही? प्रमोशन करताय तर तुम्ही तुमच्या कामाचं प्रमोशन करा ना. तुम्ही काय केलंय 4 वर्षात? जेव्हा वॉर्ड एससी झालात तुम्ही गायब झालात. 4 वर्ष 22 पासून 25 पर्यंत तुम्ही कुठे होतात ते सांगा. 22 ते 25 मधले तुमचे फोटो दाखवा. तुम्ही कुठे होतात? जनतेमध्ये तर तुम्ही नव्हता. तुम्ही ग्राउंड मध्ये मॉर्निंग वॉकला नव्हता. कुठे होतात तुम्ही तेव्हा? ते 4 वर्षाचा हिशोब द्या ना आम्हाला. तुम्ही 4 वर्ष नव्हता, मग तुम्हाला आमचा नगरसेवक कसा दिसणार 4 वर्षात? तुम्ही जर फील्डवर असणार तेव्हा तुम्हाला तो दिसणार ना. तुमचा जर दुसराच व्यक्ती ग्राउंडवर होता, त्याची तिकीट कापून तुम्ही इकडे बसला जाता. तर या सगळ्या गोष्टींचा लोकांनी विचार करावा, बाकी काय नाही. जनता ठरवेल कोण आहे त्यांच्या बाजूनी आणि कोण त्यांच्यासाठी उभा राहणार आहे. कोण त्यांच्यासाठी उभा राहणार आहे आणि कोण त्यांना उभा करणार आहे. ह्या 2 गोष्टींमध्ये फरक आहे. जेव्हा एखादा व्यक्ती आमच्या ऑफिसमध्ये येतो ना, आम्ही उठून त्याचा वेलकम करतो आणि आम्ही त्याला सांगत नाही बाहेर उभा राहा करून. या 2 गोष्टींमध्ये खूप फरक आहे. लोकांनी दोन्ही गोष्टींची निवड करावी, समजेल. मी एका कॅन्डिडेट बद्दल नाही बोलत आहे, बाकीचे पण सगळेच येतात त्याच्यामध्ये. ओव्हरऑल सगळ्यांना शिस्त पाहिजे. जेव्हा तुम्ही या फील्डमध्ये आहे तेव्हा शिस्त आणि डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे. जसं आपण सगळे विषय मांडतोय की सुषम सावंत यांनी नगरसेवक या टेन्युअर मध्ये काय कामं केली, तर या बाकी 3 कॅन्डिडेट कडे खूप टाइम वेळ होता. कसं पण सोशली ऍक्टिव्ह नव्हते, काय करतच नव्हते ना ते. त्यांच्याकडे खूप वेळ होता. त्यांनी या गेल्या वर्षभरात किंवा 9 महिन्यात, कोण बोलतो मी 9 महिने अभ्यास केला, काय केलं त्यांना माहिती. अभ्यास केला तर परीक्षा का नाही दिली? बरोबर ना. तुम्ही अभ्यास केला किंवा तुम्ही विषय
आयडेंटिफाय केले, तर मग त्याचा पत्रव्यवहार कुठे आहे? त्यांनी काहीतरी पत्रव्यवहार केला असेल ना, नगरसेवकला नाही करत, तुमचं नाही पटत नगरसेवक सोबत, असं तुमचं म्हणणं आहे की नाही पटत. मग तुम्ही बीएमसी मध्ये डायरेक्ट पत्रव्यवहार केला पाहिजे होता. मग तुम्ही तो पत्रव्यवहार का नाही केला? प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे एक विंडो आहे ना. बीएमसी मध्ये कंप्लेंट करायला एक विंडो आहे, म्हाडामध्ये विंडो आहे, मंत्रालयामध्ये विंडो आहे. त्या डिपार्टमेंटकडे तुम्ही जाऊन कंप्लेंट करू शकता की आमच्या प्रभागात हा विषय आहे, हा त्रास होतोय, जे काय आहे ते तुम्ही डायरेक्ट पत्रव्यवहार केला पाहिजे. ती तुमची 4 वर्षाचं फॉलोअप दाखवा. आणि आमचं 4 वर्षाचा आम्ही फॉलोअप दाखवतो. आमच्याकडे तर 9 वर्षाचा हे रेकॉर्ड आहे. आमच्या फंडातून काय कामं झाली गेल्या 4 वर्षात, 22 पासून आतापर्यंत काय कामं झाली. आता पण तुम्ही जावा, रोड नंबर 1 आणि 2च्या मधला रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचं काम चालू आहे. आमची कामं आज पण चालू आहेत आणि त्याच्यावर कोण बोट ठेवूच नाही शकत. फंड सोडून पण एवढ्या गोष्टी आम्ही करतोय. सगळ्या गोष्टी आम्ही सांगून नाही दाखवत ना. म्हणून मी सारखं हेच सांगतोय की जे कोण असं बोलतात आहे की तो नगरसेवक आम्हाला कधी दिसलाच नाही. दिसायला तुम्ही जागेवर पाहिजे ना. तुम्ही जागेवरच नव्हते. तुम्ही पण काही कालावधीमध्ये त्याच्यासोबत काम करत होते. तुम्ही तर डिमांड ठेवलेली, तुम्ही बीजेपी प्रवेश केला, तुम्ही डिमांड ठेवली मला तिकीट पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. तुम्ही सगळ्या पक्षाकडे आता पण गेलात, सगळीकडे गेलात तुम्ही. तुम्ही एक निष्ठाच नाही तुमची लॉयल्टी कुठे आहे? लॉयल्टी पाहिजे ना. वेन यू आर एंटरिंग इन टू पॉलिटिक्स, यू नीड टू बी लॉयल. देर इज नो लॉयल्टी. तुम्ही पक्ष बदलला, तुम्ही कामं नाही केली, तुम्ही फॉलोअप नाही केले, तुम्ही लोकांमध्ये कधी नव्हता, तुमच्याकडे काय हे बॅकग्राऊंडच नाही आहे. फक्त ती एक डेस्परेशन आहे की मला हे पद पाहिजे, मी अपक्ष राहीन किंवा मी पक्षातून राहीन, पण मला पद पाहिजे. नगरसेवक हे पद मला पाहिजे, मी भूमिपुत्र आहे, मी हे आहे ते. भूमिपुत्र हा विषयच नाही इकडे. तो माणूस इकडे न राहता पण तो इकडे अवेलेबल होता ऑफिसमध्ये. त्याचा टेन्युअर 22 मध्ये संपला तरी तो 22 पासून 25 तो ऑफिसमध्ये अवेलेबल होता. तो काय त्याचं ऑफिस बंद करून सोडून नाही गेला इकडून. टिळकनगरला असं वाऱ्यावर नाही सोडलं सुषम सावंतने, किंवा पेस्तम सागरला, छेडानगरला बोला, श्रीनगर, मुंजल नगर असेल, पंचशील नगर असेल. पंचशील नगरमध्ये बुद्धविहारमध्ये किती कामं केली आहेत? लादीकरण केलंय, लाईट पोल्स लावलेत, खूप कामं केली, असंख्य कामं केली. आमच्याकडे पूर्ण यादी आहे. म्हणून आम्ही बिंदास बोलतो ना आणि रोखठोक बोलतो. आम्हाला भीती नाही कारण आम्ही काही चुकीचं केलंच नाही. ज्यांनी चुकीचं केलंय आणि ज्यांचं इंटेन्शन आहे काही चुकीचं करायचं, ते हे घोंगडा भिजत ठेवलाय त्या लोकांनी. सुषम सुषम सुषम. तुम्ही पण आमचाच प्रचार करताय सुषमचं नाव घेऊन. ते चांगलंच आहे आमच्यासाठी. आम्ही कुठे वाईट बोलतोय. आम्ही फक्त एवढंच बोलतोय की तुम्ही बीजेपीचा जर प्रचार तुम्हाला करायचाच आहे तर मग आमच्या सोबत या ना, आमच्या ऑफिसमध्ये बसा, आमचा बॅच, आमचा मफलर लावून आमच्यासोबत फिरा ना. प्रचार तर तुम्ही शेवटी सुषम सावंतचा करता. सुषम म्हणजे बीजेपी. या आमच्यासोबत, वेलकम आहे. बंद करा आपापली ऑफिस, जे उघडलेच नाहीत अजूनपर्यंत मला वाटतं. हा, ह्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे की आपला प्रभाग आपण कोणाच्या एका जबाबदारी जी आपण देतोय आपल्या प्रभागाची, ती एक जबाबदार व्यक्तीच्या हातात तो प्रभाग गेला पाहिजे. चुकीच्या माणसाच्या हातात गेला ना तर तिथे कधी 1+1 आणि आहे ते काय पण चालू होणार, रस्त्यावरती तमाशे होणार. आपल्याला ते नाही करायचं. आपल्याला लोकांना एक शिस्त लावून सगळ्यांना आपली सोबत घेऊन चालायचं. बस.